बालपण विसरायला लावते ती जबाबदारी, खेळायच्या वयात वडिलांच्या हाताखाली राबवते ती जबाबदारी, कॉलेजकडे जाणारे पाय जॉबकडे वळवते ती जबाबदारी, वाईट संगत व व्यसनापासून दूर ठेवते ती जबाबदारी, माणुसकी हाच आपला धर्म हे शिकवते ती जबाबदारी, अडचणीच्या काळात लढण्याचं बळ देणारी जबाबदारी, कष्टाचं खाऊन स्वाभिमानी जगायला शिकवते ती जबाबदारी, उभं आयुष्य न थकता राबण्याची प्रेरणा देणारी जबाबदारीच, आणि वय लहान असूनही दशावतारात मोठी भूमिका वाटायला येते तीही जबाबदारीच. अशा अनेक जबाबदारीच्या भूमिका घेऊन दशावतारात आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारा युवा कलाकार म्हणजेच सागर गावकर. ओटवणे या कलावंतांच्या गावात सागर यांचा जन्म झाला आणि बालवयात नाळ जुळली ती दशावतार कलाक्षेत्राशी. आपल्या वडिलांना गुरुस्थानी मानत सागर गावकर यांनी अनेक दशावतारी कलावंतांचा अभिनय पाहिला आणि आपला नवा अध्याय सुरू केला. आकर्षक वेशभूषा, रंगभूषा, तितकेच पौराणिक भाषेचा सादरीकरणात वापर करत समोरच्या कलावंतांचा मान राखत अनेक लौकिक प्राप्त कलावंतांची वाहवा मिळवणाऱ्या सागर गावकर या युवा कलावंतांना आमच्या प्रहार डिजिटलच्या वर्धिष्णू शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खर तर सिंधुदुर्ग हे कलेचं आगर. अशा या कलेच्या आगारामध्ये अनेक रत्नांचा शोध घेत आपण या ठिकाणी मुलाखत सत्र घेतो आहोत. भजनी बुवा आणि दशावतार ही कोकणातल्या जनसामान्य लोकांची श्रद्धास्थान, आणि ही श्रद्धास्थानं बघत असताना अनेक दिग्गज कलावंत आपल्या भेटीला येतात, ज्यांना खूप मोठा अनुभव असतो, ज्याने अनेक रात्री लोकांचं मनोरंजन प्रबोधन केलेलं असतं. पण कधी कधी असेही रत्न आपल्याला मिळतात ज्यांचा अनुभव खूप कमी असतो, पण अनुभवापेक्षा त्यांचं सादरीकरण रसिक मनाला भावतं आणि रसिकच मेसेजद्वारे आम्हाला विनंती करतात की ह्या कलावंतांची मुलाखत होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज आपण नवख्या पण दर्जेदार नायकाला भेटणार आहोत. अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओटवणे गावानं अनेक नारद या दशावतारी कला क्षेत्राला दिलेले आहे. अशा नारदाचं गाव असणाऱ्या आणि ज्यांनी नारद आणि तितकाच उत्तम असा नायक या समाजासमोर सादर केला. कमी वयामध्ये शिक्षण घेत असताना ज्यांनी दशावताराची कास धरली आणि बीकॉम पर्यंत शिकूनही जे दशावतारामध्ये सध्या आपल्याला पारंपरिक कंपनीमध्ये एक चांगला राजा, दर्जेदार राजा सादरीकरण करताना दिसतात. आणि तसंच संयुक्त नाटकाच्या माध्यमातून ज्यांची भाषा प्राबल्य, ज्यांचं ज्ञान, ज्यांची भांडण्याची एक वेगळी, ज्याला आपण काय म्हणूया रिस्पेक्ट, आदरयुक्त शैली अनेकांना मोहित टाकते, अशा अनेकांना आवडणाऱ्या आणि युवा कलावंत म्हणून ज्यांना गौरवलं जातं, ज्यांच्याकडे आदरानं बघितलं जातं, ज्यांचं वय फक्त 23 वर्ष आहे आणि दशावतारामध्ये त्याने फक्त 8 वर्ष काम केलेले आहे. पण ह्या 8 वर्षामध्ये त्याने अनेक भूमिका केलेल्या आहेत. आणि अशाच ओटवण्याच्या सुपुत्राला अर्थात आपण आज भेटणार आहोत सागर विठ्ठल गावकर, म्हणजे सागर गावकर यांना. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सागर गावकर आपलं मुलाखत सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद सर. सर्वप्रथम प्रहार डिजिटलचे मी मनापासून आभार मानेन, कारण माझ्यासारख्या एका लहान कलाकाराला आज या मुलाखत सत्रासाठी तुमचा कॉल यावा ही सुद्धा माझ्यासाठी एक भाग्याची गोष्ट खऱ्या अर्थाने ठरू शकेल. शिवाय खानोलकर सर, तुमचेही मी मनापासून आभार मानेन, कारण संयुक्त नाट्यप्रयोग तुम्ही बऱ्यापैकी बघता आणि संयुक्त नाट्यप्रयोग बघून तुम्ही माझी मुलाखत सत्रासाठी निवड करणं किंवा तुमचा कॉल मला येणं, खरोखरच आज तुमच्यामुळे हे व्यासपीठ मला मिळालं. आज ही माझी पहिली मुलाखत आहे आणि ती तुमच्या थ्रू लोकांपर्यंत आज माझे विचार पटणार आहेत. मी दशावतार क्षेत्रात गेली 8 वर्ष काम करतोय. माझी जीवनशैली, माझ्या दशावतारात पदार्पण किंवा माझी जे काय आहे दशावतारातील प्रवास आज तुमच्याकडे लोकांपर्यंत पोहोचतात याचा खऱ्या अर्थानं मला आनंद होते. त्यामुळे तुमचे प्रहार डिजिटलचे आणि रसिक मायबाबांचे खऱ्या अर्थानं मी आभार मानतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो. धन्यवाद. आपण अगदी बोलताना मला सांगितलं की माझा कॉल येणं
म्हणजे माझा कॉल येणं हे खूप महत्वाचं नाहीये. जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, रसिक जेव्हा विनवणी करतात की ह्याला मी संधी द्या, तेव्हा कुठेतरी प्रहारला त्याचा दखल घ्यावी लागते. आणि त्यामुळे आम्ही सिलेक्शन केलं असं म्हणण्यापेक्षा रसिकाने तुम्हाला सिलेक्शन करून रिटर्न पाठवलं. कारण प्रहार जे जे चांगलं आहे, जे जे उदात्त आहे ते दाखवण्याचा प्रहार सातत्याने प्रयत्न करतो. आणि जे जे वाईट आहे, जे जे विडंबनात्मक आहे, त्याच्यावर आमचा जोरदार प्रहार सुद्धा असतो. मग त्याने किती वर्ष काय केलं याच्याशी प्रहारला काही देणं घेणं नसतं. त्यामुळे पुनश्च एकदा तुमचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आणि पहिला प्रश्न मला जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही दशावतारामध्ये कसे आलात? नक्की सर, नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. दशावतार माझ्या घरात आहे. दशावतार कलेला पूर्वजिक वारसा असा काही नाही. माझ्या वडिलांनी दशावतार पहिल्यांदा केलं आणि वडिलांनंतर त्यांच्या कलेचा वारसा मी सांभाळतो. माझे वडील विठ्ठल गावकर दशावताराचा बुलंद आवाज दशावताराच ओळख करून देण्याची मला वाटतं गरज नाही. कारण जो दशावतार रसिक आहे तो विठ्ठल गावकर नारद म्हटल्यानंतर ओळख. आणि त्यांच्या पोटी माझा जन्म झाला आणि दशावतार कलेचे अनुभव शिकून माझ्यात आले. ही खऱ्या अर्थानं देवाची किमया माझ्या आई वडिलांची पुण्य. वडील दशावतार क्षेत्रात माझं पदार्पण असं झालं, लहानपणापासून मी दशावतार बघायचो. दशावतार बघायचं म्हणजे वय माझं जास्त नाही. 2001 मध्ये माझा जन्म. 2001 पासून आतापर्यंत म्हणजे 23 वर्षाचा मी आहे. 23 वर्षातील पहिली एक 6-7 वर्ष मॅच्युअर होईपर्यंत असं बालवन आपण म्हणूया. आणि तिथून 13-14 वर्ष मी दशावतार बघतोय, अनुभवतोय, दशावतार साकारतोय. एवढा माझा दशावतारचा प्रवास. आता पदार्पण झाला आमच्या काळात. आमच्या अंगणात दशावतार नाट्य होतं. आमचं कोळचं घर, तिथं दशावतार नाट्यगृह खानोलकर, बालनकर वगैरे मोठ्या मोठ्या कंपनीचं होतं. आमच्या गावातील एक आमच्या बरोबरचा मुलगा, नाव त्याचा राजकिरण, तो एक्सपायर झाला. तो दशावतार खऱ्या अर्थानं विलन करायचा. आमच्या सरस्वती पूजन वगैरे असतं शाळेमध्ये, तेव्हा विलनची खरं नाही व्यतिरिक्त तो साकारायचा. तेव्हा तो जेव्हा एक्सपायर झाला तर त्याच्या स्मरणार्थ आम्ही गावातील आमचा फ्रेंड सर्कल जो आहे तेच आम्ही मिळून एक नाटक बसवलं. नाटकाचं नाव होतं सती मदालसा. त्या नाटकात मी पहिल्यांदा नारद ही भूमिका केली होती. 2 प्रवेशांचा नारद होता आणि ती नारद भूमिका मी साकारली. तिथून माझ्या दशावतारातला स्टार्ट म्हणजे भूमिकेला. त्या आधी आमच्या गावातील जी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी आमच्या गावाची जत्रा असते, ती जत्रा आम्ही दशावतारी कलाकार मिळून करतो. तेव्हा दशावतारातला विष्णू, गणपती असं आवडीनं मी जायचो तिथं आणि करायचो. पण त्या भूमिका आणि खऱ्या अर्थानं दशावतार नाटक क्षेत्रातील म्हणजे आख्यान सुरू होतं तिथली भूमिका ही माझी पहिली. आणि दशावतारात माझं पदार्पण कुठे तर गणपती भूमिकेपासून आणि 8 दशावतार विष्णू भूमिकेपासून. इथून माझा दशावताराचा प्रवास सुरू झाला. तो आतापर्यंत तुम्ही बघताय यशस्वीरित्या संयुक्त नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून लोकांची भरभरून वाहवा मिळते. खूप बरं वाटतं लोक जेव्हा सांगतात मुलगा दशावतार सांभाळतोय आणि त्यांच्या मागून तू दशावतार सांभाळशील, तेव्हा पूर भरून येत आहे दशावतार क्षेत्रात आहे शक्य. खरं तर तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहात BCom मध्ये, म्हणजे ही पदवी तुम्ही संपादन केलेली आहे. नोकरीच्या मागे का धावला नाही? काय आहे सर, नोकरीच्या मागे धावलो नाही असा विषय नाही. माझी आई मला कायम सांगते तू नोकरी कर, दशावतार कर. पण बाबांनी माझ्या दशावतार केलं. दशावतार करून कुटुंब सांभाळलं, चरितार्थ चालवला. आम्ही 4 भावंड प्लस आमच्या 4 शिक्षण, घरचा खर्च सगळा हे सगळं दशावतारात आम्ही सुखी लाईफ जगली आतापर्यंत. पण हौसा मौजाच्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ इच्छा असते 4 व्हीलर गाडीने मी केली किंवा डबल मजली माझं घर असेल किंवा ज्या मोठ्या अपेक्षा असतात त्या दशावतारात राहून परिपूर्ण होऊ शकत नाही मला तरी वाटतं. कारण तो तुमचं मानधन असतं, पगार असतो आमचा काही फार नाही, 400-500 रुपयावर दशावतार कलाकार काम करत. काय असतं जे चैनीच्या वस्तू आहेत त्या दशावतारात राहून नाही करता येत, म्हणजे साध्य करता येत. त्यामुळे माझी आई मला सांगायची काय नोकरी कर, शिक भरपूर. त्यामुळे मी आईसाठी BCom पर्यंत सगळ्याच माझा प्रवास केला. आणि माझं कायम उद्दिष्ट होतं मी दशावतार सोडणार, मी दशावतार करणारच. पण दशावतार करता करता माझ्या कुटुंबाचा एक भाग म्हणून कुटुंबाकडे माझं काहीतरी लक्ष हवं म्हणून मी नोकरी पण कर, फक्त दशावतार करणार नाही. दशावतार कलेवर माझं नितांत प्रेम आहे. दशावतार कला मला जेव्हा सर एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, माझा मोठा 3 मजली माझा बंगला आहे. पण असे किती लोक आहेत ज्यांना जग ओळखतंय,
हा बाबा श्रीमंत माणूस आहे, याच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, असं करतो तसा करतो नाही, पण एक दशावतारी कलावंत गरीब सुद्धा त्याच्याकडे साधी सायकल पण नाही. तो जेव्हा दशावताराच्या स्टेजवरती येतो आणि 1000 लोकांच्या जेव्हा टाळ्या घेतो तेव्हा ते जे समाधान आहे ते लाखो करोडो रुपये असून सुद्धा आपल्याकडे मिळत नाही, असं दशावतार कलेत हे समाधान आहे. त्यामुळे मी नोकरी करतोय सध्या, मी कॉलेजमध्ये कामाला आहे, म्हणजे लॅब असिस्टंट या पोस्टवरती पंचमुखी मराठी महाविद्यालय SPKM ते सावंतवाडीला असं त्या जॉबला अलीकडे जॉईन झालोय, 1.5 महिना झाला मला. त्यामुळे मी जॉब करून दशावतार सांभाळण्याचा प्रयत्न करतो. हे कसं काय शक्य होतं? म्हणजे आता जॉब म्हटल्यानंतर तो सकाळच्या वेळ शक्यतो जॉब असतो आणि कॉलेजचा जॉब म्हटल्यानंतर तो सकाळचाच वेळ असतो. म्हणजे सकाळचा म्हणजे दशावतार, आता तुम्ही पारंपरिक कंपनीमध्ये आहात आणि पारंपरिक कंपनीचा जेव्हा आपण विचार करतो किंवा अभ्यास करतो तेव्हा तुमचं जे धैकाली असतं, ज्याला आपण जत्रा म्हणतो, तो 1:30 वाजता किंवा 2 वाजता सुरू होतो. पूर्ण रात्र जागरण असतं आणि ते जागरण करून पुन्हा जॉबवर यावं लागतं. मग ही जे काही हे आहे ज्याला आपण कसरत म्हणूया, ती कसरत कशी काय करतात? लाईफ संघर्ष आहे जीवनात, तो कुणालाही चुकलेला नाही. संघर्ष प्रत्येकाच्या वाटलेला आहे. आता माझी आर्थिक परिस्थिती जर सुलभ नसेल, मला आर्थिकदृष्ट्या जर सबल व्हायचं असेल तर मला संघर्ष करणं अनिवार्य आहे. त्याला पर्याय नाही का मी देव करून काय देव करून पाडणार नाही सगळं. त्यासाठी मला जागरणही करायला जरी संघर्ष करायला लागतो. आता कॉलेज जर मी केलं, कॉलेजमधली माझी जी लाईफ होती ती मी दशावतार करूनच केली. 11वी 12वी 13वी 14वी पण ग्रॅज्युएशन पर्यंत मी दशावतारावरून माझा कॉलेजचा जो खर्च आहे तो त्या खर्चाचा ताण मी आई वडिलांच्या डोक्यावर दिलेला नाही. मी दशावतार करायचो रात्री आणि त्यातून जे काही मिळतं त्यातून कॉलेजचा खर्च म्हणजे एक स्वावलंबी लाईफ म्हणतात ती आतापर्यंत मी जगत आलो. माझ्या आई वडिलांनाही याचा स्वाभिमान आहे की आपला मुलगा काहीतरी लहानपणापासूनच प्रापंचिक दृष्टिकोनातून विचार करून काहीतरी करतोय आणि आई वडिलांच्या मनात जे चेहऱ्यावर समाधान आहे ते पाहून माझंही उरूक खऱ्या अर्थानं भरून येतं. आता प्रश्न तुम्ही केला, प्रश्नाचं उत्तर तुमच्या देतोय. ऍडजस्टमेंट, लाईफ म्हणजे ऍडजस्टमेंट काहीतरी करायलाच हवी. जर आपली स्वप्न परिपूर्ण करायला हवी तर संघर्ष करायला हवा. एक 10चं माझं कॉलेज आहे, 10:30 पर्यंत मी पोहोचतो. म्हणजे HODना वगैरे सांगितलेलं आहे मी दशावतार क्षेत्रात काम करतो आणि त्यांना पण असं भारी वाटतं की अरे दशावतार क्षेत्रात करतो ठीक, तुला ऍडजस्ट करूया. आणि 4 वाजता एक सुटतो कॉलेजमधून. 4 वाजता सुटल्यानंतर जिथे कुठे नाटक असेल तिथे कंपनीची गाडी असेल कॉल करतो, बाबा कंपनीची गाडी मला ट्रीटमेंट शिकवू का. तर ऍडजस्टमेंट टाईम होत असेल तर मी पुण्यामध्ये गाडी लावतो आणि कंपनीच्या गाडीने जातो कुठे लागलं असेल किंवा शक्यतो नाटकाच्या जागेवरच माझ्या बाईकने जातो. पण कधीतरी कंपनीतूनही ऍडजस्ट करताय, कॉलेजमधूनही ऍडजस्ट करताय. हा सगळा सपोर्ट आहे. सपोर्ट असल्यामुळे आतापर्यंत तरी कुठे प्रॉब्लेम नाही. त्यामुळे दशावतार कामही करून करतोय, कॉलेज करूनही मी दशावतार केलं, शिक्षण घेता घेता दशावतार केलं, आता जॉब करता करताही दशावतार करतोय आणि चांगले व्यवस्थित. खरं तर आमची तरुण मुले जी आहेत ती फक्त मोबाईलवर नसतात तर दशावतार करून सुद्धा स्वतःचा प्रपंच करता येतात. आता माझ्या समोर जे या ठिकाणी सागर गावकर बसलेले आहेत, यांनी कॉलेजचं शिक्षण स्वतःच्या कमाईतून केलेले आणि दशावताराच्या मिळालेल्या मिळकतीमधून शिक्षण त्यांनी केलेलं आहे. असं म्हटलं जातं की जे यशस्वी लोक असतात ते कारणं देत नाहीत आणि कारणं देणारे लोक यशस्वी कधी होत नाहीत. बरोबर. त्यामुळे तुमचं खरंच कौतुक आहे यासाठी. मी वयानं खूप लहान आहात तरी पण तुम्ही जी आज उंची गाठलेली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच त्याची फलश्रुती म्हणून आज तुम्हाला नवख्या युवकाला आज या प्रहारच्या मोठ्या भव्यदिव्य व्यासपीठावर आपण मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे. तुम्ही जेव्हा बोलता, जेव्हा आपण दशावताराचा अभ्यास करतो किंवा दशावताराबद्दल बोलतो तर दशावतारी लोकांची भाषा ही सामान्य नसते, त्याला पौराणिक भाषा असं म्हटलं जातं. आणि आजही जर आपण बघितलं तर काही मोजकेच कलावंत आहेत जे पौराणिक टोन मध्ये बोलतात आणि त्यामध्ये एक नवखं नाव म्हणजे तुमचं, की तुमची भाषा शैली जी आहे ही आज पौराणिक, त्याला एक विशिष्ट टोन आहे. मग हे पौराणिक भाषेचा संचय कसा काय मिळवला? काय हे परमेश्वरी किमया आहे, माझ्या देवाचा हात माझ्यावर आहे, हरकत नाही. दशावताराची खाण म्हणजे माझा ओटवणे गाव. प्रत्येक दशावतारी कलावंत ओटवणे गावाकडे पाहताना दशावतार कलेची खाण म्हणूनच पाहतो. अशा ओटवणे गावाच्या मातीत माझा जन्म झाला, माझ्यासाठी भाग्याची खूप मोठी गोष्ट आहे. त्यात लहानपणापासून नाना गावकर, कांता मिस्त्री आणि माझ्या गावातील कलाकार यांच्याकडे पाहून मी मोठा झालो. आतापर्यंत यांच्या भूमिका पाहतोय,
आणि दशावतार खूप पाहतोय, आकलन करतोय. 24 तास माझ्या डोक्यात दशावताराचा विचार, इतर तर कसले विचार नाही. मला क्रिकेट वगैरे या गोष्टीची जास्त आवड नाही, मॅच वगैरे टाकत एवढे जास्त बघत नाही. पण दशावतार म्हटल्यानंतर जे वेळ आहे ते वेळच मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे मला घेऊन जाते. हे वेळ जे आहे तेच मला यशाच्या शिखरापर्यंत तरी नेईल, न पेक्षा आपण म्हणूया लाईफ तरी चेंज होईल. पण माझी कला जी आहे ही खूप चांगल्या ट्रॅकवरची आहे. दशावतार काही वाईट नाही, दशावतार खरोखरच खूप चांगलं आहे. आणि मी चांगलं म्हणून दशावताराकडे बघितलं म्हणून आज लोकांची वाहवा मिळवू शकलो. पौराणिक भाषेची शैली कशी आत्मसात केली तुमचा प्रश्न काय सर, या गोष्टींसाठी मला अट्टाहासच कुठला करावा लागला नाही. ऑटोमॅटिक हे गुण माझ्या अंगात आले. कसे आले, काय आले या प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे नाही. पण एक लहानपणापासून वाचनाची आवड होती. मी 4थीत स्कॉलरशिप परीक्षेला बसलेलो. स्कॉलरशिप परीक्षेत असताना मी कधीच मला स्कॉलरशिप मिळावी म्हणून त्याचा अभ्यास केला नाही. तर त्या स्कॉलरशिप परीक्षेत म्हणी, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार हे मला दशावतारात वापरता येईल म्हणून मी ते पाठ केले 4थीत असताना. म्हणजे 24 तास माझ्या डोक्यात दशावतार दशावतार आणि दशावतार दशावताराचाच विचार. मी वर्गात एक टॉप 5 मध्ये येणारा विद्यार्थी. बऱ्याच वक्तृत्व स्पर्धांमध्ये माझा प्रथम, द्वितीय, तृतीय 3 क्रमांकात कुठेतरी मी आहे. म्हणजे बुद्धिमत्ता तल्लख परमेश्वराच्या कृपेने मिळाली. त्यानंतर रवळनाथाची माझ्या कृपा, गावातील जत्रोत्सवात किंवा लहान मुलांची नाटकं वगैरे असतात तिथे मला काम करण्याची संधी मिळाली. जेवढं बेस्ट लोकांना देता येईल त्या वयोमानातील विचार प्रणालीनुसार म्हणतो मी. आता मी 23 वर्षाचा आहे. आता जेवढं लोकांना बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो, आणखी 5 वर्षांनी कदाचित त्याच्यावरचं मला द्यायला लोकांना जमलं पाहिजे. तिथं माझा कायम कल असतो. दशावतारात नवीन काहीतरी गाणी येणार, नवीन काहीतरी म्हणजे नवीन प्रेझेंटेशन करून लोकांना आपल्याकडे आकर्षित मोहित करावं असं माझा कायम मानस असतो. जो परमेश्वरी कृपेने सफल होतो असं मला तरी एक वाटतं. यशस्वी प्रयत्न माझा होतोय. कारण मी बऱ्याच वेळा बघितलं, मी खूप दशावतारातलं लहान, अनुभवानंही लहान, वयानंही लहान, मानानंही लहान. तरी असं असताना जेव्हा मातब्बर कलाकारांच्या समोर मी उभा असतो आणि जेव्हा संघर्ष करतो किंवा माझी भूमिका मी सादर करतो, तेव्हा मातब्बर कलाकार माझ्या समोर असून सुद्धा माझ्यासाठी जेव्हा रसिक प्रेक्षक टाळी वाजवतो, माझ्या बाबतीत खूप ऊर भरून येतो. मला दशावतारानं काय दिलं, मी दशावतारात किती इन्कम करतोय, किती पैसा कमावतोय याकडे कधी मी लक्ष दिलेलं नाही. पण एक जेव्हा समाजात मी वावरतो तेव्हा लोक आदरानं, सागर आज कुठे नाही, कुठे काल छान भूमिका केली, हे जे समाधान आहे, हा जो आनंद आहे तो खूप खूप शतपटीनं माझ्यासाठी महान आहे. मी दशावताराचा विचार 24 तास करत असताना जे एवढं बेस्ट लोकांना देता येईल तेवढा विचार करत असतो. त्यामुळे ही पौराणिक भाषा जी आहे, चांगले चांगले शब्द जे आहेत, गाणी वगैरे आहेत, भजनाचा वारसा आहे माझ्या गावात. माझ्या घरातून सुरू झाला. कोळकर प्रासादिक भजन मंडळ आमच्या लहानपणापासून मी गात आलो. किंवा माझा लहान भाऊ आहे मयूर गावकर, तो हार्मोनियम वाजवतो. म्हणजे पप्पांची दशावतार शैली मी घेतली, भजनाची शैली परमेश्वराने त्याच्याकडे दिली. पप्पांचा आवाज होता तो पेटी संपून पुढे जायचा, परमेश्वराने तो आवाज मला दिला. पण तो आवाज माझ्या भावाने घेतला. आणि भजनाचा वारसा तो सांभाळतोय, दशावताराचा मी सांभाळतोय. मी माझ्या दशावतार क्षेत्रात एक चांगला दर्जा गाठण्याचा प्रयत्न करतोय. तो आपल्या भजन क्षेत्रात आपला म्हणजे पप्पांचं नावलौकिक टाकण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पौराणिक भाषेमध्ये अनेक तुमचं सादरीकरण करताना आपल्याला दिसतं आणि तुम्ही त्या वेशामध्ये असतं, त्यामुळे ते अधिकच दर्जेदार वाटतं. पण भाषा ही भाषा असते, भाषा ही माध्यम असतं आपल्या भावना पोहोचवण्याचं. त्यामुळे आम्हाला निश्चितच तुमचं एखादं स्वगत किंवा तुम्ही ज्याला आपण दशावतारामध्ये नीती म्हणतो ती नीती आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. सर काय होतं, मी खूप विचार केला एका गोष्टीचा. दशावतारातील इंद्र ही व्यक्तिरेखा जी आहे, त्या इंद्र व्यक्तिरेखेने मला बरंच नाव दिलं, बरंच मोठं केलं. गेल्या वर्षी संयुक्त दशावतार नाट्य प्रयोगाचा जर आढावा तुम्ही घेतला तर बहुतांश नाटकात इंद्रसाठीच सागर गावकरला बोलवलं गेलं, इंद्र व्यक्तिरेखेसाठी. त्यामुळे इंद्र भूमिकेचा मी जो अभ्यास केला त्यात मी बहुतांश इतर कलाकारांचा पण बघितलं. तर आतापर्यंत इंद्र जो स्टेजवर यायचा तो काय बोलायचा की मी शतयज्ञाची सांगता केली, सोमयाग केला, तेव्हा नारद मुनींनी मला मार्गदर्शन केलं आणि मी देवतांचा राजा झालो, इथपर्यंत बहुतांश इंद्र हे बोलायचे. माझी गुरु मौली ज्यांना गुरु म्हणून मी जीवनात स्थान दिलं जातो कसं यांचं नाव घेईन, मी अगदी आदरपूर्वक घेईन. आणि मुलाखत सत्रात त्यांनी एक वेगळा इंद्र दशावतारात साकार केला जो हरिश्मश्रू आहे. वालवल गावात तुमच्या सगळ्यांच्या असेल हिरवी तारीवाला हरिश्मश्रू.
तो एक इंद्र, म्हणजे त्यांनी एक दशावताराला वेगळी टर्न दिली, म्हणजे हा पण इंद्र दशावतारात आहे. मग माझं वेगळं असं, मी जर तोच 100 यज्ञ केलेला इंद्र जर लोकांसमोर म्हणला तर एवढा लोकांना आवडणार नाही किंवा त्या दृष्टीने लोक बघणार नाही. म्हणून मी एक माझी वेगळी शैली इंद्र भूमिकेची, म्हणजे नीती, म्हणजे दशावतार म्हणतात इंद्राची, ती दशावतारात आणली होती, जी माझ्या संकल्पनेतून मी स्वतः माझ्या विचार प्रणालीतून रसिकांसमोर साकार करण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. आणि रसिकही वाट बघत नाहीत की तुम्ही काय बोलणार, कारण सगळेच जण तुम्हाला गेटअप मध्ये ओळखतात, असं पण ओळखणार नाही. हो, काय लोक म्हणत असतात दशावतारी कलावंत म्हणजे लांब केस त्याचे असतात, पण माझे लांब केस नाहीत. मी कॉलेज करतोय त्यामुळे मी लांब केस वाढवले नाही. काही मॅनर्स ठेवावे लागतात. बऱ्याचशा लोकांचा हा दशावतारी आहे की नाही त्याकडे थोडं हे होतं, पण जेव्हा स्टेजवर जातो तेव्हा लोक आता चटकन ओळखतात विठ्ठल गावकरांचा मुलगा सागर गावकर आला. त्यामुळे तुमच्या प्रश्नानुसार ती तुम्हाला बोलू लागली, काही चूक असेल गोड मानून पदरा. हे सर्व सत्य साक्षी परमेश्वर, त्या 30 कोट देवतांचा अधिपती देवराज देवेंद्राचा तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी सादरणीय सादरणीय सादरणीय. खरोखरच हे परमेश्वर, सत्याच्या जोरावर या अखिल ब्रह्मांडाची तू निर्मिती केलीस आणि या अखिल विश्वात 184 जीव योनी जन्माला आले. या 184 जीवात केवळ मानवाचा जन्म हा तू श्रेष्ठ गणितलास. त्याच उच्च मानव कुटीत माझा जन्म झाला आहे, खऱ्या अर्थानं माझं परम भाग्य म्हणायला हरकत नाही. माता अदिती आणि पिता कश्यप यांच्या पवित्र कुशिकुलात आम्ही 12 भावंडांनी जन्म घेतला. ही 12 भावंड जे 12 आदित्य म्हणून या विश्वात जगविख्यात झाले. विवस्वान, अर्यमा, उषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुण, मित्र, सुरेश आणि त्रैविक्रम या आम्हा 12 भावंडांना आमचे पितृदेवता म्हणजे कश्यप महंत यांनी केलेला उपदेश. बाळानो, गरुडानंतर पुनश्च भरारी नाही, साधूनंतर कृपा नाही, आईनंतर वात्सल्य नाही आणि नर जन्मानंतर पुन्हा दुसरा जन्म नाही. पितृदेवतेच्या मुखातून निघणारे शब्द माझ्या काळजाचा वेध घेऊन गेले आणि म्हणून उज्ज्वल भवितव्याचा मार्ग स्वीकारत असताना मी भक्ती मार्गाची कास धरली आणि शतयज्ञांवर मी अधिपत्य मिळविलं. शतयज्ञांवर अधिपत्य मिळवता क्षणी 30 कोट देवतांचा अधिपती देवराज देवेंद्र म्हणून या विश्वात माझी ख्याती कीर्ती गायली गेली. देवा, ही किमया कुणाची असेल तर फक्त तुझी आणि तुझी, आणि म्हणूनच या सुखाच्या क्षणी तरी तुझा विसर मला अनुभव व्हावा ही माझी प्रामाणिक सद्भावना आहे. आणि मी देवतांचा राजा जरी असलो तरी देवा तुझं नामस्मरण केल्याशिवाय, इष्ट देवतेची उपासना केल्याशिवाय, देवतांच्या सुवर्णमय राजसिंहासनी मी राजा असलो तरी कधी अधिष्ठित झालो नाही. म्हणून देवा, तुझ्या आशीर्वादाचं अभेद्य कवच सदोदित माझ्या पृष्ठभागी केली, तुझ्या चरणी म्हणजे सरणे का असं म्हणून जे काही गाणं आहे त्याला गाण्याला मी सुरुवात करायची. म्हणजे भाषा कशी बोलावी. आता तुम्ही नॉर्मल आहात त्यामुळे तुमचा टोन खालचा होता, पण हे स्पार्टिंग मध्ये बोललं जातं. जेव्हा तोंडाला आम्ही रंग लावतो किंवा एक अलंकार शरीरावर चढवतो तेव्हा अंगात एक नवं चैतन्य जे ऑटोमॅटिकली निर्माण होतं, हे आता नाही येऊ शकत मला वाटतं. त्यामुळे तिथे जो रंगदेवतेचा आशीर्वाद आहे किंवा ते रंगदेवतेची जी आमच्यावर कृपा आहे ती त्या झोन मध्ये त्या वादनात गेल्यानंतर ते ऑटोमॅटिकली अंगातून बाहेर येतं. आता ही मुलाखत आहे त्यामुळे तुमच्या इच्छेसाठी 2 वाक्य जे आहेत ती माझी तुम्हाला बोलून दाखवली. हरकत नाही, पण ती खूप छान होती. वाक्य किती बोलता म्हणजे किती जोरात बोलता यापेक्षा म्हणजे म्हणतो ते आपण की तुमच्या आवाजाच्या उंचीपेक्षा तुमच्या शब्दांची उंची मोठी असली पाहिजे. ती उंची आम्हाला दिसली आणि निश्चितच प्रहारचे जे रसिक आहेत ते नक्की सुज्ञ आहेत. ते म्हणजे आपण म्हणतो ना की स्वतःवरून स्वर्ग गाठतील. त्यामुळे ती चिंता नसावी. ते सुज्ञ रसिक नक्की ठरवतील की तुमच्यामध्ये क्वालिटीज किती चांगली आहे ती. आता तुम्ही असं म्हणतात की आम्ही रंगदेवतेच्या म्हणजे रंग लावला की आम्हाला रंगदेवता प्रसन्न होते, रंगदेवता संचारते वगैरे वगैरे. ह्या देवतांना वगैरे तुमचा विश्वास आहे का? आहे सर. माझं वैयक्तिक मत मी सांगतो. जग काय म्हणतं याच्याकडे मी जास्त लक्ष देत नाही. रंगदेवता देव वगैरे हे झाले, मी कोणातरी गावकर, त्यामुळे या दृष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं मला पाहायलाच हवं. कारण दशावतार क्षेत्राचा वारसा आहे तशी गावकर की हे सुद्धा एक आमच्या आमचा मान ते असावं. म्हणजे आमचे योद्धा संन्यासी असलेले स्वामी विवेकानंद म्हणतात की जेव्हा तुमचं विज्ञान थांबतं तेव्हा अध्यात्म सुरू होतं. त्यामुळे तो प्रवास त्याच्याबद्दल मला नक्कीच आदर आहे.
ते म्हणजे कोकणी माणूस म्हटल्यानंतर ते असलंच पाहिजे याबद्दल माझं दुमत नाही. मला असं म्हणायचंय, तुम्ही ज्याला देव म्हणता, ज्याला रंगदेवता म्हणता, पेटारा म्हणून तुम्ही गणपतीची आराधना करत असता, म्हणजे तुम्ही त्याचे भक्त असता, समोर देव असतो. तुम्ही आता सुरुवातीलाच मला म्हटलात की इथे मला काय ते जमलं नाही, पण जेव्हा माझ्या अंगामध्ये अलंकार येतात, मला ते मी हे चढवतो सगळं, तेव्हा संचार काहीतरी वेगळं मला ते नक्की असं म्हणजे अनामिक शक्ती तुमच्या बरोबर वावरत असते, हे तुम्ही इनडायरेक्टली मान्य करता. मला हे जाणून घ्यायला आवडेल, जेव्हा या अनामिक शक्तींच्या तुम्ही बरोबर असता, अभिनय करता आणि त्यांच्यामुळे तुमची कुठेतरी वावा होते, असं प्रत्येक कलावंताचं म्हणणं असतं. दशावतारी कलावंत प्रत्येक जण म्हणतो की हे मी नाही करत, कोणतरी करून घेतो, बरोबर ना? मग अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर व्यसनं करून जे कलावंत व्यासपीठावर त्या रंगमंचावर येतात किंवा त्या ज्या ठिकाणी गणपती तुमचा आराध्य आपण ज्याला म्हणतो, ज्याचं स्तवन केल्याशिवाय तुम्ही रंगत सुद्धा नाही, बरोबर? मग हे कितपत बरोबर आहे? नक्कीच सर, प्रश्न तुम्ही योग्य विचारला. प्रश्नाचं उत्तर देते. तुमच्या बालमन आहे माझं. दशावतारातला माझा काही मोठा अनुभव नाही, त्यामुळे जे काही माझ्या मतानं जे बरोबर आहे ते उत्तर तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो. आता मी तुम्हाला सांगितलं, माझ्या अंगात एक अचानक अशी म्हणजे ते अलंकार चढवल्यानंतर रंगदेवतेचा आशीर्वाद आम्हाला लागतो आणि त्यानुसार ऑटोमॅटिकली काही गोष्टी आमच्याकडून होतात. सर, एक सिंपल उदाहरण घेऊया आपण. माझ्या गावात आनंद गावकर म्हणून एक दशावतारी कलावंत आहे. मुळात तो गवंडी कामगार आहे. शिक्षण त्याचं फारसं नाही. त्याला एरवी तुम्ही मराठी जर बोलायला सांगितलं तर त्याला मराठी एकही शब्द बोलता येत नाही. गावठी मालवणीत तो बोलतो, पण जेव्हा नाटकात तो खलनायकी भूमिका साकारतो त्यावेळी त्याचा एकही शब्द गावठी येत नाही. तो बोलताना शुद्ध पौराणिकच भाषेत बोलणार. मग मला तुम्ही सांगा, जर मी म्हणतोय या अनुषंगाने की रंगदेवतेचा आम्हाला आशीर्वाद मिळतो, अंगावर ते चढवल्यानंतर ते आमच्यात होत नाही, असं जर आहे तर हे उदाहरण आम्ही ग्राह्य मानतो. जर वास्तव सत्य आम्हाला दिसतंय तर तिथे काहीतरी पाणी सर आम्ही त्याला नाकारतच नाही. प्रश्नाचं उत्तर सर तुमच्या देतोय. आता दशावतारी कलावंत म्हणजे हे आहे ते आम्हाला राखणं अनिवार्यच आहे. दशावतारी कलावंत म्हणून ज्या पेटाऱ्याची आम्ही सेवा करतोय, ज्या गणपती गजाननाच्या आशीर्वादावर, त्याच्या नावावर आम्ही आमच्या तोंडाला गणपती गजाननाच्या नावाचा रंग लावतोय, त्या पेटाऱ्याचं जे पावित्र्य आहे ते दशावतारी प्रत्येक कलाकाराला राखणं अनिवार्य आहे. ते राखलंच पाहिजे प्रत्येकाने. पण अलीकडच्या काळात जर पाहिलं गेलं, अलीकडच्या कशाला आधीपासूनच म्हणूया, तर दशावतारी कलाकार व्यसनाधीनतेकडे आहे, नाही असं म्हणून चालणार नाही. पण आताची तरुण पिढी जी आहे, तरुण पिढीतील बराचसा भाग जो सुज्ञ आहे तो व्यसनाधीनतेपासून काही अंशी लांब आहे. मी वैयक्तिक माझं प्रांजळ मत सांगतो, मला सुपारीच्या खाण्याचं सुद्धा व्यसन नाही. मी व्यसनांपासून पूर्णपणे लांब आहे. पण बहुतांश लोक दशावतार क्षेत्रात आहेत. जागरण या दृष्टिकोनातून व्यसन लोक बरेच करतात. एक भाग सर असा पण आहे, मी बहुतांश बघितलेला आहे. माझ्या बरोबरचा एक सहकलाकार, मी नाव घेणार नाही, तो स्टार खातोय, विमल खातोय. मी त्याला विचारलं काय ह्या वय तुझं नाही, विमल स्टार खातो, तू का खातोय? तर तो मला सांगतोय माझा आदर्श विलास तेंडुलकर खात म्हणून मी खाते. म्हणजे अनुकरण करून सुद्धा काही जण हे करतायत व्यसनाधीनतेकडे. चुकीची गोष्ट आहे. आता दशावतार गणपतीकडचं जे पावित्र्य आहे ते आम्हाला राखलंच पाहिजे. पण काही दशावतारी कलावंत आहेत, त्यांची नावं घेऊन सुद्धा हे करणं मला बरोबर वाटत नाही एवढं. आणि त्यांची नावं घेणं एवढं मी मोठाही नाही दशावतार क्षेत्रात. पण दशावतारातील हिरे आहेत जे दशावतार क्षेत्रात आपलं योगदान देत आहेत, रसिक मायबाची लिहित आहेत, ते सुद्धा व्यसन करतात. हे प्रत्येकाचे वैयक्तिक काही विषय आहेत. तिकडं मी एक माझ्यासारखा लहान कलाकार नाही. हे बघा सगळं वैयक्तिकपणावर तुम्ही जाऊच नका. माझं फक्त असं म्हणणं आहे, तुम्ही जर देव मानता, तुम्ही जर असं म्हणता की आमच्याकडून अनामिक शक्ती काहीतरी करून घेते, मग तिथे व्यसनाचा विषय येतोच कसा? काय सर, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहेत जगात. व्यसनाचा विषय म्हणजे जन्मताच कोणी जुगारी किंवा व्यसनी जन्माला येते. काही परिस्थिती असतात ते त्या माणसाला त्या ट्रॅककडे देऊन सोडतात. आता एखादा दारू पिणारा जो आहे तो त्याला दारूशिवाय जमतच नाही. काही दशावतारी कलावंत असे आहेत जे व्यसनी गेल्याशिवाय बोलू शकत नाहीत किंवा ती हवा त्यांना पुरत नाही, असं पण आहे. पण त्यांनी मला खूप प्रांजळ पद्धतीने वाटतं की देवाचं जे पावित्र्य आहे ते त्यांना राखण्याचा प्रयत्न. ड्रीम मध्ये असं तुम्ही नका जाऊ पेटाऱ्याकडे,
बोललं तरी सांगा बाबा माझी तलवार आहे, माझी गदा आहे, ती देखते. मी असं कोणाला सांगू शकत नाही कधी व्यसन तुझं करू नको पूर्णपणे बंद कर, कारण मी खूप लहान कलाकार आहे सर, या खूप अनुभवानं खूप लहान आहे. आणि त्यामुळे या विषयावर जर बोलायचं झालं तर माझा अनुभव तर खूप मला प्रांजळ पद्धतीने वाटतं व्यसन हा प्रकार जो आहे तो कोणी करू नये. प्रापंचिक दृष्टिकोनातून प्रत्येकानं दशावतार जर केलं, दशावतार पाहिजे नाही, पण जागरण आहे, मी मान्य करतोय, जागरणामुळं किंवा जो त्रास आहे दशावतार क्षेत्रात, त्यामुळे त्यासाठी व्यसन हा सुद्धा पर्याय नाही. पण तरी सुद्धा लोक व्यसन करतायत, बरोबर, व्यसन करतायत. त्यामुळे व्यसनापासून अलिप्त होण्याचा दुसरा मार्गही मला दिसत नाही. पण अनामिक शक्ती जी आहे ती आम्ही गणपतीच्या आशीर्वादाने करतोय, त्याचं पावित्र्य राखण्याचा तरी प्रयत्न प्रत्येकानं करावा अशी माझी इच्छा किंवा माझी विनंती आहे प्रत्येक कलाकारांना. खरंच खूप छान. म्हणजे तुम्ही खूप लहान आहात वयाने, तरी पण खूप सावधगिरीनं बोलताय, अगदी भान ठेवून बाबा असं असं नको असलं पाहिजे. अजून मला एक तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्की आवडेल की ही तुमची अनामिक शक्ती जी आहे ती फक्त पेटण्यापुरती मर्यादित आहे की स्टेजवर सुद्धा असते? स्टेजवर सुद्धा आहे असं तुम्हीच बोलताय. म्हणजे दशावतार तुम्ही आता मगाशी काय म्हणतात की पेटरातलं साधनं वगैरे काढून द्यायला त्याला कोणाला तरी सांगायला पाहिजे, पण पुढे येऊन तो प्रेझेंटेशन कोण करणार रंगमंचावर? काय असतं सर, मी एक माणूस आहे, लक्षात घ्या. मला ड्रिंकची माझ्या शरीराला सवय झाली आहे. ड्रिंक केल्याशिवाय मी उभा राहू शकत नाही, बरोबर. मग ड्रिंक केल्याशिवाय जर मी उभा राहू शकत नाही तर ड्रिंक एक लिमिट आहे माझं, ते लिमिटेशन ठेवून मी स्टेजवरती माझी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी जातो. स्टेजवर व्यक्तिरेखा मी साकारतोय असं असताना माझ्या अंगावर दशावताराचा रंग आहे लागलेला, माझ्या शरीरावरती अलंकार आहे, मी राजा म्हणून त्या मानानं तिथे बसलेलो आहे. हे जे आहे माझं प्रेझेंटेशन, माझा त्या आधीचा दशावतारातला इतिहास, माझं त्यातलं जे स्ट्रगल आहे, बरोबर, आणि मी दशावताराला जे योगदान देतोय, आता लोकांना हसवण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न करतोय, माझ्या वैयक्तिक विषयानं मी ड्रिंक करू नये, बरोबर, कारण मी ड्रिंक जर नाही केलं तर मी स्टेजवर उभा राहू शकत नाही. पण मी जो मनापासून प्रयत्न करतोय लोकांना हसवण्याचा, लोकांना निखळ आनंद देण्याचा, माझी कला जोपासण्याचा जो प्रयत्न करतोय, हा तर माझा प्रामाणिक आहे. याची दखल परमेश्वर घेतोय. हे सगळं तुमचं म्हणणं बरोबर आहे, ते राष्ट्र आहे, त्याला आपण नाही करू शकत. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहेत. पण तुम्ही प्रबोधनकार आहात. तुम्ही जेव्हा तिथे इंद्र म्हणून जाता, तुम्ही विष्णू म्हणून जातात, तेव्हा तुमच्या समोर असणाऱ्या आया बहिणी सहज नमस्कार करतात तुम्हाला. म्हणजे कुठेतरी तुम्ही समाजाला दिशा देण्याचं काम करताय. मग तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे ना चांगल्या गोष्टीची, मग ती जर तुम्ही आम्हाला दिला नाही तर आम्ही कोणाकडून अपेक्षा करायची? नक्कीच सर, मी तेच म्हणतोय. आणि म्हणूनच सगळ्या दशावतारी कलाकारांना, विशेषतः आता मागं जे काय झालं त्याकडे आपण जास्त लक्ष देऊ नको, पण तुमच्यापासून पुढे सांगा. तरुण जो मित्र परिवार आहे, तरुण दशावतारी कलाकार माझे जे बांधव आहेत, त्यांना खरोखरच मनापासून हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे, व्यसनापासून शक्यतो लांब राहा, कुठच्याही विषयात असं गुंतून राहू नका. माझी कला ही खूप चांगली आहे, ती कशी प्रगतीच्या शिखरावर नेता येईल याकडे लक्ष द्या. प्रापंचिक दृष्टिकोनातून विचार करा. परिवारालाही सक्षम करायचं आहे आणि माझी कलाही मला मोठी करायची, या दृष्टिकोनातून त्याचा मी विचार करतो. मी सर एक तरुण कॉलेजचा विद्यार्थी, कॉलेजची लाईफ मी माझी कॉलेज लाईफ मधून बाहेर पडलो. दशावतारात मी वावरत असताना कित्येक असे व्यसनी माणूस माझ्या समोर आले, त्यांच्या सहवासात मी राहिलो, त्यांच्या बरोबर मी दिवस घालवले. पण मी कधी विचार केला नाही या गोष्टीचा की बाबा मला जागरण जमत नाही, मी आता ड्रिंक करणार किंवा मी विमल खाणार, हे जे काही विषय आहेत, मी एक माझ्या मताला विचार केला चुकीचा आहे. मग जिथे चुकीचं आहे तिथं मी जाणार नाही, ज्याला जायचंय तिथं त्याला जाऊ दे. एक माझा कलाकार बांधव म्हणून मी एकदा त्याला सांगेन बाबा तू चुकीच्या ट्रॅकवर चालतोय. पण तरी सुद्धा त्याची मानसिकता जर तिथं जाण्याची असेल, त्याचं कर्मच जर ते असेल, तर मी त्याच्याकडे अट्टहास करून काही उपयोग होईल असं मला तरी वाटत नाही. पण माझ्यात जे काही बदल घडवायचे आहेत, माझी कला माझ्या प्रयत्न कशी उंच शिखरावर नेईल याकडे माझा जो प्रयत्न आहे तो अत्यंत प्रामाणिकपणे. तुमच्यासारखाच प्रत्येकानं म्हटलं की मला घडवायचंय, मला कलेला उंच न्यायचं, तर सगळे मला म्हणणारे उंच नेणार माझा समजलं. त्यामुळे जे सुधारणा करायची असेल तर माझ्यापासून मी केली पाहिजे. जे तुम्ही आता युक्तिवाद मांडला तोच युक्तिवाद बरोबर आहे. प्रत्येकाने आपली सुधारणा करा, आपोआप कला पुढे जाणार. ह्या सगळ्या गोष्टी आपण न्याहात असताना तुमचं संयुक्त दशावतारामध्ये सुद्धा जे आपण पदार्पण होतं ते सुद्धा तितक्याच ताकदीनं झालं. अगदी कमी वय,
त्यात अनुभव कमी आणि दशावतार म्हणजे संयुक्त दशावतार म्हटलं की रसिकांसाठी ते एक ज्याला आपण काय म्हणतो की आनंदाचा तो सोहळा असतो, कारण द्वंद्व असतात, शाब्दिक द्वंद्व, ज्ञानाची पडताळणी केली जाते आणि या सगळ्या गोष्टीमध्ये असताना समोर दिग्गज कलावंत उभे असतात. म्हणजे तुमचं कदाचित वय 23 वर्ष असेल तर काही 40-40 वर्ष काम केलेले लोक ते उभे असतात. मग त्यांच्या सोबत प्रतिस्पर्धी म्हणून लढायचं असतं. मग हे सगळं कसं काय जमवलं? काय असतं, मी पहिल्यांदाच म्हणतो, माझ्या रवळनाथाचा आश्रम, माझ्या आई वडिलांची ही पुण्य आहे. एक थोडंसं उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे चटकन आठवलं म्हणून सांगतो. आपण जेव्हा यशाच्या वाटेनं चालत असतो, आपल्या मागे सदिच्छांचे असे काही हात असतात की त्यांच्या त्या इनडायरेक्टली ज्या सदिच्छा असतात त्याच आपल्याला पुढचा मार्ग दाखवत असतात. महाभारतातलं जर उदाहरण तुम्ही घ्यायला गेला तर गोपाल, कृष्ण, अर्जुन 18 दिवसांचं महाभारतीय युद्ध जेव्हा संपलं, म्हणजे दुर्योधनाचा जेव्हा शेवट झाला, त्यावेळी अर्जुनाला वाटलं की माझ्या बाणात केवढी ताकद होती, रती सारथी, रती महारथी यांचा शेवट या रणांगणावर मी केला. आणि या विजयाच्या उन्मादात जेव्हा महाभारतीय युद्ध संपल्यानंतर कृष्ण रथ चालवत होता, म्हणजे एक अभ्यास दृष्टिकोनात म्हणून आठवलं म्हणून सांगतो मला तुमच्या प्रश्नाला बघते. तर ते अर्जुन जेव्हा कृष्ण जेव्हा रथ घेऊन जात होता, कृष्णाने त्याच्या मनातील भाव ओळखले गोपाल कृष्ण. आणि जेव्हा रथ शिबिराकडे थांबला तेव्हा कृष्ण म्हणाला, अर्थात रथातून खाली उतर. तेव्हा अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, गोपाल कृष्ण माधवा तू उतर, मी उतरेन. त्यावेळी नाही कृष्ण म्हणाला, आधी तू उतर त्यानंतर मी उतरेन. अर्जुनला म्हटलं काय प्रकार हा? त्यामुळे थोडासा त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद म्हणजे वाद नाही, पण एक संशय झाला दोघात. तेव्हा धर्मराज तिथे आले. धर्मराज म्हणाले, अर्जुना, जिथं द्वारकाधीश काहीतरी म्हणताय तू आधी उतर, म्हणजे काहीतरी तथ्य आहे आणि म्हणूनच ते म्हणतायत की तू उतर. अर्जुनाला काय समज नाही, तो तसाच संशयित उतरला, थोडासा पुढे गेला. त्यानंतर गोपाल कृष्ण रथातून खाली उतरला. गोपाल कृष्ण जेव्हा रथातून खाली उतरला तेव्हा रथाचा भयंकर मोठा विस्फोट झाला. रथ आगीच्या डोळ्यात असा जळत होता. अर्जुनाने जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा कृष्ण हसतो आणि रथ तर आपला जळतो. ज्या रथावर स्वार होऊन विजयाचा किरीट अर्जुनाने आपल्या माथी घेतला होता, त्या अर्जुनाला कृष्णाने रथातून पहिल्यांदा का उतरायला सांगितलं याचं कारण त्याला समजलं. पण हा विस्फोट कसा झाला हा प्रश्न निरुत्तरी गेला. त्यामुळे तो कृष्णापर्यंत गेला, त्याच्या पायाकडे विनम्र काय करणार. त्यावेळी कृष्णाने सांगितलं, 18 दिवसांचा महाभारतीय युद्ध जेव्हा सुरू होतं, युद्धाच्या त्या दरम्यान या रथावर किंवा आपल्या अवतीभोवती ते कशा विघातक शक्तींचा प्रभाव होता, जो मी रथावर होतो म्हणजे परमेश्वरी अंश होता, म्हणून त्याचा परिणाम तुझ्यावर झाला नाही. जर समजा मी आधी उतरलो असतो आणि तू नंतर उतरला असता तर आज 18 दिवसांचं महाभारतीय युद्ध जिंकून सुद्धा तू या विश्वात जिवंत राहिला नसता. म्हणजे काय, अर्जुनावर सुद्धा परमेश्वराचा अंश असणाऱ्या त्या व्यक्तिरेखेचा हात होता, बरोबर. त्यामुळेच अर्जुन जो होता तो यशाच्या शिखरापर्यंत अगदी पोहोचू शकला. संघर्ष अर्जुनाचाही आहे. अर्जुनानेही स्ट्रगल केलेला आहे विद्या मिळवण्यासाठी किंवा युद्ध कला कौशल करण्यासाठी. पण ह्या सदिच्छा जर त्याच्याकडे नसते तर कदाचित त्या महाभारतीय युद्धात विजय मिळून सुद्धा त्या विजयाचा आनंद त्याला उपभोगता आला नसता. आज संयुक्त नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून कित्येक मातब्बर कलाकारांबरोबर मी टप फाईट करतोय. त्याची उदाहरणं युट्यूबला माझे व्हिडिओ येतात किंवा तशी मायबापांपर्यंत आहेत. माझ्याही मागे अशाही काही लोकांचा हात आहे ज्यांच्या सदिच्छा माझ्या खऱ्या अर्थानं मस्तकावर आहेत. म्हणूनच कदाचित हा विजय मी संपादन करू शकलो किंवा ती वाट तरी मला दिसू शकते. यात खऱ्या अर्थानं मी नाव घेईन माझ्या आईचं, माझ्या वडिलांचं. माझे वडील म्हणजे विश्वासतील पहिले गुरु, माझी आई, भाऊ, बहीण, आजी यांचा सपोर्ट आहे. शिवाय माझा मित्र परिवार जो आहे गावातला, आमचा सर एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, आतुरता ग्रुप नावाचा. या ग्रुपमध्ये आम्ही काहीतरी 30 जण आहोत पार्टिसिपेट. यांचं जे मार्गदर्शन मला आहे किंवा यांचा जो सपोर्ट आहे तो माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप मोठा आहे, जो शब्दात मी व्यक्त करू शकणार नाही कदाचित, किंवा शब्दात व्यक्त केला तरी जेवढा त्यांचे उपकार आहेत माझ्यावर तेवढ्यापर्यंत मी पोहोचू शकणार नाही.
कारण वेळोवेळी माझ्या मित्र परिवारांच्या बोलक्यात जेव्हा बसतो. आता तुमचा पहिला प्रश्न होता व्यसनाधीनतेकडे दशावतारी कलाकार घडतात, पण संगत माझी चांगली आहे, मी व्यसनाधीनतेकडे नाही आतापर्यंत. अशी संगत खूप महत्वाची आहे माझ्या आयुष्यात. माझ्या आदल्या जन्माची पुण्य आहे म्हणून ही संगत मला मिळाली करायची. म्हणून आज या तुमच्या मुलाखत सत्रासाठी मी पात्र आहे, किंवा 4 लोकांत माझं नाव आहे, जे म्हणजे 4 लोक ओळखतायत एक दशावतारी कलावंत म्हणून. मला कधीतरी बाजारात मला हात दाखवताय. खूप मला या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ नाही वाटतं, पण खूप कमी अनुभव आहे मला, खूप कमी दशावतारातील प्रवास आहे, तरी सुद्धा या यशाच्या वाटेवर मी चालतो. मातब्बर कलाकारांबरोबर मी संघर्ष करतोय. खरं म्हणजे त्यांच्यासमोर उभा राहण्याची सुद्धा पात्रताच नाही माझी, पण तरी सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्या बाजूला बॅग लावून रंगायचं भाग्य मला मिळतंय. त्यांच्याबरोबर संघर्ष करतोय, यशस्वीरित्या प्रयत्नही करतोय, आणि जे काय आहे माझ्याकडे ते मांडून आहे. लोकांचं प्रेम मिळतंय, लोक सांगतायत खऱ्या अर्थानं की याच्याबरोबर तू टप्पा केलीस, चांगला संघर्ष केलास. या मागं खऱ्या अर्थाने या सगळ्या लोकांचे हात आहेत, या सगळ्या लोकांचे आशीर्वाद माझ्या मस्तकावर आहे, माझ्या पाठीशी आहेत. आणि म्हणूनच कदाचित आज मी जो इथपर्यंत येऊन पोहोचलोय ते या सगळ्यांच्या आशीर्वादावरच येऊन पोहोचलो. तुम्हाला जेव्हा म्हणजे संयुक्त नाटक आणि आपण साधं नाटक म्हणू याच्यामध्ये काय फरक? काय असतं सर, संयुक्त नाट्य साधं नाटक म्हणजे आतापर्यंत जे नाटक कंपनीत आहेत, कंपनीनुसार जे नाटक केलं जाते साधं नाटक म्हणतात. आणि दिग्गज कलाकार म्हणजे लोकांच्या आवडीनुसार जे एकत्र येऊन लोकांच्या आवडीचे 4 कलाकार वेगळा म्हणजे चांगलं काहीतरी म्हणजे ज्या उद्देशाला जे नाटक केलं जातं त्याला संयुक्त दशावतार असं म्हणतात. अलीकडच्या काळात संयुक्त दशावतार संघर्षाच्या बेसने सादर केलं जात आहे. चांगली गोष्ट आहे. पुराण लोकांपर्यंत पोहोचतंय संयुक्त नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून. या आधी सुद्धा संघर्ष दशावतारात झालेले आहे, संघर्ष दशावतारात होत आहे. आणि आता संयुक्त नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून प्रत्येक कलाकारांच्या ज्ञानाची वाटणी ही लोकांपर्यंत पोहोचते. कोण कितपत वाचक आहे, कितपत पुराणाचा अभ्यास करतोय, लोकांना आता समजते. त्यामुळे संयुक्त नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून दशावतार आज वेगळ्या ट्रॅकवर आहे असं मला तरी एक प्रांजळ माझ्या मतानुसार वाटतं. संयुक्त नाट्यप्रयोग आणि साधं नाटक, साधं नाटक आणि संयुक्त नाटक यात फरक जर बघितला तर लोकांच्या बघण्याच्या दृष्टिकोनाचा थोडा फरक आहे. नाटक हे नाटकच आहे. इथंही मला नाटकच करायचं आहे, मला माझी भूमिकाच दाखवायची आहे. आणि इथं सुद्धा मला नाटकच करायचंय, माझी भूमिका तेवढ्याच प्रामाणिक पद्धतीने करायची, कारण मी कलेचा उपासक आहे, मी कलेचा पूजक आहे. मी माझ्या तोंडाला रंग लावल्यानंतर माझ्या पुढे 5 लोक आहेत म्हणून मी काहीतरी हे करून मागे येणं मला तरी योग्य वाटत नाही. 5 लोक आहेत ती माझ्या दशावतार कलेवरती प्रेम करणारे. त्यामुळं जेवढं माझ्याकडे आहे तेवढं त्या 5 लोकांना आणि तेवढ्याच 5000 लोकांत गेल्यानंतर देण्याचा माझा वैयक्तिक प्रयत्न असतो. कदाचित हाच माझा स्वभाव देवाला आवडतोय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळेच दशावतार कलेतील एक मोठा प्लॅटफॉर्म मला एक दैवी संकेतानुसार किंवा ऑटोमॅटिकली मला मिळत जातोय. त्या प्लॅटफॉर्मवर मी तरच जातोय आणि दशावतार क्षेत्रात माझं जे नाव लौकिक आहे ते वाढवण्याचा मी प्रयत्न करतोय. पण साधं नाटक आणि संयुक्त नाटक, लोक काय म्हणतायत संयुक्त नाट्य प्रयोगाला जायला मजा, साधं नाटक आहे ते कसं. आता जत्रांचं आपण बोलूया. जत्रा 2:30 वाजता सुरू होते, 6 वाजता बंद होते. त्यामुळे जत्रेला जागरण होते. पूर्वीचे लोक कसं मनोरंजनाचं काही साधन नाही, दशावतार म्हणून यायचे, त्यामुळे ते लोक 5-5, 6-6 तास बसून नाटक बघायचे. अलीकडच्या काळात काय झालं, प्रत्येक लोक कोण जॉबला आहे, कोण शिक्षण क्षेत्रात आहे, त्यामुळे प्रत्येकाला सकाळी उठून कुठेतरी आपल्या कामाला जायचं. त्यामुळे जत्रेची गर्दी आता थोडी कमी दिसते. 2:30 ते 6 पर्यंत कोण जागरण करत नाही. पण सातची नाट्य जी आहेत ती तुफान भरतायत. म्हणजे दशावतार कलेवर रसिक मायबाप प्रेक्षक अजूनही जीवापाड प्रेम करतो. याचं हे मूर्तिमंत उदाहरण जे सत्य आहे ते आपल्याला दिसते. आता साध्या नाटकालाही गर्दी होते, तेवढी गर्दी संयुक्त नाटकाला होते किंवा त्याच्यापेक्षाही अधिक दुप्पटीनं गर्दी होते. मग या दोघांतला फरक जर बघितला गेला, संयुक्त नाट्यप्रयोगात दशावतारी कलाकारांसमोर आव्हान आहे. साधं नाटक म्हणजे कंपनीतलं आपलं जे आहे ते नाटक बसवलेलं आहे. आपण रेग्युलर आपल्या कलाकारांचं करतोय ना, त्यामुळे कलाकारांना आपल्या जे 10 कलाकार असल्या बरोबर त्यांना आपण ओळखतोय, ते आम्हाला ओळखताय. त्यामुळे इथे दडपण नाही काही. मी माझ्या पद्धतीनं बेस्ट लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर माझ्या सहकलाकारांना मी सांभाळण्याचाही प्रयत्न करतोय. पण संयुक्त नाटक माझ्यासाठी आव्हान काय आहे, कारण इथं स्पर्धा आहे.
इथं मला माझा उच्चांग गाठायचा आहे, माझ्या कलेला कुठलाही डाग लागतं का मला याची मला दक्षता घ्यायची आहे, माझ्याकडून माझ्या सहकलाकाराचं मन दुखावलं जाणार नाही याचीही दक्षता मला घ्यायची आहे. पण हे संयुक्त नाटक आहे. मी सागरगावकर लोकांच्या मनात मला बिंब व्हायचं आहे, माझं नाव मला लोकांच्या हृदयात ठसवायचं आहे. लोक जाताना आपले सागरगावकरांनी संघर्षाचा हाला केला होता, हे लोकांनी घेऊन जायचंय. म्हणून इथं हा फरक दशावतारात आहे, हा संयुक्त नाटक आणि असं मला तरी वाटतं. या फरक असेल. खूप चांगला अनालिसिस तुम्ही या दोन्ही विषयांचं केला. मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हटलं की मला संघर्ष करायचा इथे स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आता तुमच्याबद्दल मला तसं बोलता नाही येणार, पण बऱ्याच अंशी ही स्पर्धा इतकी टोकाची असते, साम दाम दंड आणि भेद. काय बोलाल? नक्की सर, काय आहे दशावतार क्षेत्रात जो दशावतारी कलावंत आपलं योगदान देतोय, प्रत्येकाची इच्छा आहे की मला दशावतार कलेत मोठं व्हायचं आहे, माझी दशावतार कला मला मोठी करायची आहे, किंवा माझं नाव मोठं व्हायला पाहिजे दशावतार क्षेत्रात. त्यामुळे तो प्रयत्नशील आहे, त्याची काही चूक नाही. समजा माझ्यासमोर एखादा दशावतारी कलावंत उभा आहे, त्याचा आणि माझा संघर्ष सुरू आहे. लोकांनी संयुक्त नाटक संघर्षाच्या दृष्टिकोनातून अपेक्षा ठेवून जर ते आयोजित केलेलं आहे, त्यासाठी आम्ही 2 कलाकार जर उभे आहोत, तर तो आपल्या परीनं प्रयत्न करणार की लोकांची मला वाहवा मिळायला हवी. मी माझ्या परीनं प्रयत्न करणार की माझी लोकांना वाहवा मिळायला हवी, मला लोकांनी एक्सेप्ट करायला हवं. आता तुम्ही म्हणालात लोकांचे संघर्ष साम दाम दंड आणि भेद, बरोबर आहे, दशावतार क्षेत्रात एक सत्य आहे. आता काय होतंय तुम्हाला सांगतो. एक काळ होता असा की संघर्ष आणि संघर्ष दशावतार क्षेत्रात असे पराकोटीचे संघर्ष व्हायचे. दशावतारी कलावंत संघर्ष झाल्यानंतर तो प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सुद्धा एकामेकांच्या तोंडावर सुद्धा नजर टाकायची नाही. पण हे वळण आता कुठेतरी थांबलंय असं नाही. थांबलं तर खरंच चांगलं आहे. कला हे संवादाचं केंद्र बनलं पाहिजे, ते तुम्ही लोक वादाचं केंद्र बनवू पाहताय. बरोबर आहे सर तुमचं म्हणणं. तुम्ही जे बघितलात ते तुम्ही माझ्या समोर उपस्थित केलात. मी खूप लहान कलाकार आहे, खूप मला अनुभव कमी आहे, पण तरी सुद्धा जे तुम्ही बघितलात ते सुद्धा मी बघितलेलं आहे. दशावतार रसिक म्हणूनही माझी भूमिका आहे, दशावतार कलावंत म्हणून सुद्धा आहे. मी जेव्हा लहान होतो त्यावेळी मी जे संघर्ष बघायचो त्यावेळी मला सुद्धा वाटायचं. आता तुम्ही मगाशीच म्हटलं की जुनं जाऊ दे, म्हणून मी काय म्हणतो, जे बिघडलेले आहेत त्यांना घडवण्याचा आमचा प्रयत्नच नाहीये. म्हणून तुमची पिढी जी आहे ती बिघडता कामा नये, म्हणून त्यांना घडवण्यासाठी आतापासूनच कंबर कसली पाहिजे ना. म्हटलं ते वळण जे आहे ते कुठेतरी आता थांबलेलं मला दिसतंय. कारण काय, आता संयुक्त नाट्यप्रयोग जेव्हा ठरवतात त्यावेळी असं काय होत नाही. कारण आता अलीकडचं उदाहरण घ्या, वायंगणी जेव्हा संयुक्त नाट्यप्रयोग ठरवतात, मातब्बर कलाकार पप्पू नांदोसकर यांच्याबरोबर माझा संघर्ष होता. माझा संघर्ष झाला, मी घरी आलो दुसऱ्या दिवशी, मी पप्पूकांना फोन केला आणि त्यांना विचारलं का माझं काही चुकलं का, तुम्ही मला सांगा, किंबहुना तुम्हाला काही वेगळं शक्यतोकडून अपेक्षित होतं का. मी सागरगावकर म्हणून नका, मी तुमच्या पायाकडे नतमस्तक कायम आहे. कारण माझं वय वर्ष 23 आहे, तुम्ही 23 वर्ष दशावतार क्षेत्रात कार्यरत, कदाचित त्यापेक्षा जास्त. म्हणजे मी जेवढी वर्ष आता जेवढ्या वर्षाचा आहे तेवढा वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे दशावतार क्षेत्रात. त्यामुळे मी तुमच्या पायाकडे सदैव एक शिष्य म्हणूनच नतमस्तक आहे. पण स्टेजवर गेल्यानंतर मी ऋषकेतू आहे. मला माझ्या भूमिकेला एक हे द्यायचं आहे, जो काही न्याय आहे तो मिळवून द्यायचा आहे. मग असं असताना पप्पू काकांचाही मी आदर राखतो. कारण जर पाहायला गेलं तर दशावतारी मत्सरित असं म्हणतात. पण माणूस जर भाषा गोड आहे आपली तर मत्सराचा कुठं प्रश्न उद्भवतो. मी माणूस म्हणून जर क्लिअर आहे समोरच्या व्यक्तीबरोबर जर माझ्या मनात काही द्वेष नाही तर मत्सर येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आता तुमचा प्रश्न, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर मी पप्पू काकांना फोन केला आणि त्यांना विचारलं काका काय अपेक्षित होतं किंवा काय माझं काही चुकलं तर सांगा. तर काका म्हणायला लागले खूप सुंदर झाला संघर्ष, खरोखरच तू नवीन कलाकार असून सुद्धा माझ्याबरोबर पहिलाच संघर्ष केलास आणि पहिलाच संघर्ष तुझा असून सुद्धा जी काही तू टॉप फाईट केलीस, खऱ्या अर्थानं खरंच मला असं ऊर भरून आलं. असाच मोठा म्हणजे त्यांचे आशीर्वाद जे मला मिळाले माझ्याबरोबर माझ्या अपोजिट भूमिकेत, म्हणजे माझ्या संघर्षासाठी असणारा कलाकार मला फॉलो करते. म्हणजे माझ्याकडे सुद्धा इंद्र आणि ऋषकेतू यांचा संघर्ष आहे. दोन्ही कलाकार लोकांसाठी लोकांना आम्हाला दोघांनाही आमचं श्रेष्ठत्व पटवून द्यायचे. पण तरी सुद्धा पप्पू काका मला अभ्यास करतायत, मी पप्पू काकांना अभ्यास करतो. मी सागरगावकर म्हणून ते इंद्राकडे पाहतोय आणि पप्पू नांदोसकर म्हणून ते ऋषकेतूकडे पाहतायत. लक्षात मी काय म्हणते ते
ऋषकेतू आणि इंद्र आहेच. ऋषकेतूला ऋषकेतू म्हणूनच वाव द्यायचा आहे, इंद्राला इंद्र म्हणूनच, इंद्रच बरोबर आहे म्हणून लोकांना दाखवायचं आहे. ऋषकेतूला ऋषकेतूच म्हणून बघू, ऋषकेतूच बरोबर आहे दाखवायचंय. पण ऋषकेतूच्या पलीकडेही एक सागर गावकर त्या ऋषकेतूत लपलेला आहे, जो आज ऋषकेतू आहे तर कदाचित तो उदय इंद्र व्यतिरेखेत असेल. बरोबर. मग हा इंद्र पप्पू काकांकडून मला काहीतरी घेता येईल या दृष्टिकोनातून मी त्यांना कॉल केलेला. त्यामुळे संयुक्त नाट्य प्रयोग जरी असला तरी आमच्या कलाकारातलं हे जे सौख्यत्व आहे ते बाहेर येऊन राखणं आम्हाला गरजेचं आहे असं मला वाटतं. मी आतापर्यंत राखत आलो, माझा कुठल्याही दशावतार कलाकाराबरोबर कोणताही द्वेष नाही, दशावतार कलाकाराबद्दल कोणती एक असा दुजाभाव आतापर्यंत माझ्या मनात नाही. मी माझी कला माझ्याकडे काय थोडकं मोठं आहे ते लोकांसमोर मांडतोय. परमेश्वरी कृपेने लोकांना ते आवडत आहेत, लोक बरोबरून मला प्रेम देत आहेत. त्यामुळं मी माझ्या मार्गाने क्लिअर चालतोय आणि हा माझा प्रवास दशावताराचा जो आहे तो अगदी यशस्वीरित्या कसा मला पार पडता येईल याकडे माझा नेत्रकटाक्ष आहे. तुमच्या मायबापांच्या आशीर्वादानं किंवा आज तुम्ही मुलाखत माझी घेताय, माझे विचार लोकांपर्यंत पोहोचताय, म्हणजे निश्चितच हजार लोक उद्या मला बघणार आहेत. सागर गावकरचा चेहरा हजार लोकांच्या डोळ्यासमोर येणार आहे. म्हणजे हा जो माझा प्रवास आहे तो यशाच्या वाटेवरचा आहे, तो सगळ्यांच्या आशीर्वादानं यशस्वीरित्या कसा पार पडता येईल याकडे माझं लक्ष आहे. कधी कधी जेव्हा तुम्ही संयुक्त नाटकामध्ये भूमिका करत असता तेव्हा तुम्ही मगाशी म्हटला की पुनरुस्कार इंद्र होते, तुम्ही ऋषकेतू होता. जेव्हा ऋषकेतू म्हणून तुम्ही भूमिका करता तेव्हाचं सादरीकरण वेगळं असतं, आणि जेव्हा तुम्ही सागर गावकर म्हणून भूमिका करता तेव्हा तुमचं सादरीकरण वेगळं असतं. दशावतारामध्ये अलीकडे भूमिका कमी आणि कलावंत स्वतःचं वलय घेऊन जातो आणि सादरीकरण करताना नाटकाचे 3 त्याला वाजवतो. बरोबर. असं रसिकांचा आरोप आहे तुमच्यावर. नक्की सर, रसिकांचा आरोप आहे, बरोबर आहे. कारण रसिक उगाच बोलणार नाही. जे काय ज्यावेळी भोपळे एवढं बोललं जातं, आवड एवढं काही आहेच म्हणूनच बोललं जातं. आता आमच्या कलाकारांचं खरा आराध्य दैवत गणपती गजानन सरस्वती माता, आणि खरं दैवत कोण आमचं तर रसिक मायबाप प्रेक्षक ते आहेत. म्हणून आमची कला जिवंत आहे. आमची कला जी आहे ती रसिक मायबाप त्याच्यावर भरभरून प्रेम करतायत, म्हणून आम्हा कलाकारांना उत्तेजन मिळत आहे. आम्ही कला मोठी करण्याचा प्रयत्न करतो आणि रसिकांमुळे आम्ही मोठे होतोय, रसिकांमुळे आमची कला जिवंत होते. रसिक मायबाप आमच्यावर आरोप करतायत. तुम्ही आता म्हटलात की कलाकार भूमिकेत नसतात, किंवा हा जो आरोप आहे तो मलाही मान्य करावा लागेल. कारण काय तुम्हाला सांगतो, शाश्वत सत्य आहे की वैयक्तिक वाद जे आहेत ते आणले जातात, दिसतात लोकांना कळत आहे. आणि युट्यूब वरती एखाद्याचा संघर्ष गेला तर सरळ लोक कमेंट टाकतात, अरे आपल्या आपापसातल्या विषयात टाकतात. बरोबर. त्यामुळे हे नाकारून चालणार नाही, जे आहे ते आहे. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं, मी कधी कोणाच्या वैयक्तिक विषयात किंवा वैयक्तिक कर्मात शिरून त्याचं हे उणी स्टेजवरती काढत नाही. कोणाची टीका असेल माझ्या वैयक्तिक विरोधांवर, कुठचाही व्हिडिओ तुम्ही माझ्याकडे आणून तो टाकू शकता. सागर, तू काल मुलाखतीत बोललास की मी कुठे हे करत नाही, आणि हा बघ हा तुझा व्हिडिओ आहे, या व्हिडिओ तू विषयावर बोललास, तर त्या ह्याचं मी स्पष्टीकरण द्यायला तयार आहे. म्हणजे हेच सांगते जे काय आहे. खरंच बोला बोला. आता तुमचा प्रश्न होता की कलाकार जो आहे तो वैयक्तिक विषयावर बोलतोय. मी सर एक गोष्ट मान्य करतोय की दशावतार कलाकारात दशावतारी कलेत थोडा हिस्सा आहे, थोडा नाही बराच जुने जाणते कलावंत म्हणून गेले. पण काय मी माझ्या कलेचा स्वाभिमान घेऊन इथं बसले, म्हणून माझ्या कलेचं जे आहे ते मोठंच सांगण्याचा प्रयत्न करणार. पण त्या मागेही प्रत्येक क्षेत्रात काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेतच सर. तुम्ही शिक्षक आहात, तुमच्या शिक्षक पेशातही काहीतरी असतील. मी शिक्षक, त्यामुळे तिकडं माझा अभ्यास नाही, त्यामुळे मला कदाचित ते मांडता येणार नाही. पण माझ्या दशावतार कलेचा तुम्ही अभ्यास केला, कारण तुम्ही सुद्धा दशावतार कलेवर तेवढंच प्रेम करताय, तुमच्या मनात तेवढी दशावतार कलेबद्दल आत्मीयता आहे, आणि म्हणून हा प्रश्न तुम्ही माझ्यासमोर घेत. ठीक, मान्य करूया. आहे दशावतार कलेत मत्सर आहे, किंवा आपापसातले वाद जे आहेत ते भूमिकेत आणले जातात आणि बोलले जातात. माझी सगळ्या कलाकारांना हात जोडून विनंती आहे, चुकीच आहे, थांबवा कुठेतरी ते. कारण पूर्वीचा दशावतार होतो आणि आताचा दशावतार यात खूप मोठा फरक आहे. पूर्वीचं जर पाहायला गेलं तर अशी पण काही सर उदाहरणं आहेत की ज्यांना सही करायला येत नाही ते सुद्धा दशावतार करताय. पण त्यावेळी काय होतं, आता या स्टेजवर समजा काहीतरी एखाद्या कलाकाराचा चुकलं तरी तो मातब्बर कलाकार आहे, तो दिग्गज कलाकार, माणूस म्हटल्यानंतर चूक होतेच, 100% आणि एखाद्या स्टेजवर समजा चूक झाली तर ती त्या स्टेज पुरती किंवा त्या 100 लोकांपुरती मर्यादित होती. आता ते नाही, आता ती लाखो लोकांपर्यंत पोहोचते युट्यूबच्या माध्यमातून.
त्यामुळे प्रत्येक स्टेजवर मी मगाशी मला म्हणाल 5 लोक जरी समोर असली तरी तो माझ्या कलेवर प्रेम करणारा रसिक प्रेक्षक आहे. मी 50,000 लोकांत जाऊन जी भूमिका करणार तीच मला त्या 5 लोकांत करायची आहे. हे तर बरोबर. त्यामुळे ही उणीधुणी जी आहे ती जी काढली जातात ते थांबलं पाहिजे. कुठेतरी चुकीचं आहे ते. आणि हे जे दशावतारातलं मत्सर जो आहे मी सुद्धा अनुभवलेलं आहे. प्रांजळ म्हणतात सांगायचं झालं तर मी एक दशावतारातला खूप लहान कलाकार. 8 वर्ष झाली दशावतार क्षेत्रात. 8 वर्ष ती पण कशी 4 वर्षाचा मला पारंपरिक अनुभव आला. तो सध्या मी नाईक मोचेमाळकर दशावतार नाट्य मंडळात कार्यरत आहे. सन्माननीय आमचे संचालक बाबन नाईक, संचालक तुषार नाईक यांच्या मार्गदर्शनात किंवा यांच्या सहवासात गेली 4 वर्ष दशावतार क्षेत्रात पारंपरिकता दशावतार काय आहे हे मी शिकतोय. कलाकार आहे, कलाकार म्हटल्यानंतर तो शेवटपर्यंत शिकतच असणार, तो कधी पूर्ण नाही. त्यामुळे पारंपरिक दशावतार मी शिकतोय. त्यामुळे पारंपरिक धंद्यात मी पाहिलं दशावतार कलाकारात खरंच मत्सर आहे. पण मत्सर जरी असला तरी एक सौख्यत्वाचं सुद्धा एक वेगळं नातं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगतो, सध्या नाईक मोचेमाळकर दशावतार क्षेत्रात मी कार्यरत आहे. पारंपरिक धंदा आहे. सहसा आमच्या मंडळाला गॅप येत नाही कारण वार्षिक धंदा. मी माझा एक जीवाभावाचा मित्र दशावतार क्षेत्रातला घनश्याम पालव आवर्जून उल्लेख करतोय मी या मुलाखत सत्रातून, कारण खूप मोठं सहकार्य किंवा माझ्या आयुष्यातील खूप मोठा भाग आहे तो एक आहे. रोहन सावंत म्हणून एक आहे दशावतार क्षेत्रातील. आमचा खलनायक निलेश नाईक आहे, कल्पेश गावकर आहे, बबलू गावडे आहे. ते म्हणजे हा जो माझा मित्र परिवार आहे, या मित्रांच्या सानिध्यात ज्यावेळी मी वावरतो त्यावेळी त्यांच्या बरोबर मला कुठे मत्सर आहे असं मला तरी दिसलं नाही. कारण आम्ही जे नवोदित कलाकार आहोत हे एक वेगळं सौख्य आता दशावतारात राखण्याचा प्रयत्न निदान मी माझ्या मंडळातून तरी करतोय. इतरत्र मंडळांचं मी सांगत नाही. या आधी हे जेव्हा माझ्या बरोबर नव्हते तेव्हा दशावतारातला मत्सर जो आहे तो मातापर कलाकारांसोबत मी अनुभवलेला आहे. बराच अपमान सहन केला. ते राहू दे. हे जे कच्चीकरण आहे तेच कदाचित मला मोटिवेट करत गेलं. कारण एक यांची कविता आहे बघा, भट यांची, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, झोपडी माझी जाळण्याचे केले तर कैक कावे, झोपडी माझे जळेल अशी आग ती ज्वलंत नाही. मी हीच कविता आवडती माझी कविता ही शाळेतली हीच कविता, या कवितेतील भाव डोळ्यासमोर ठेवून दशावतार क्षेत्रात वावरतोय. माझी जी तोडके मोडके झोपडी आहे दशावतार, माझा ताजमहाल मी अजून उभारलेला नाही, म्हणजे प्रगतीचा म्हणतोय मी, असा चिरेबंदी प्रगतीचा जो माझी जी तोडकी मोठी सध्या 8 वर्षाच्या ह्याच्यात मी झोपडी बांधलेली आहे आणि लोक आवर्जून माझ्या झोपडीकडे आपला नेत्रकटाक्ष जो चांगल्या पद्धतीचा टाकतायत. हीच माझ्यासाठी मोठी श्रीमंती आहे. पण ही माझी झोपडी जाळण्याचे जे प्रयत्न करताय बरोबर, त्यांची आग त्यांनी पेटवलेली आग ती मला तरी वाटत नाही, कारण माझ्या प्रामाणिकपणाचं हे फळ आहे. या झोपडीला लागलेला प्रत्येक जो कणांकण आहे तो माझ्या मेहनत, माझ्या कामाचा, माझ्या अश्रूंचं ते प्रतीक आहे. त्यामुळं माझ्या देवावर परिपूर्ण विश्वास आहे, माझ्या कर्मावर परिपूर्ण विश्वास आहे, माझ्या मित्रांच्या साथीवर माझा परिपूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळेच कदाचित आज निंदेला म्हणजे असं कुठे नाही की सागरगावकर बाबा छंदीपंथी आहे, वेगळ्या वळणाचा आहे. एक दशावतार कलाकार, चांगला दशावतार कलाकार, संयुक्त नाट्य प्रकाशन माध्यमातून जी ओळख आहे ती चांगलीच आहे. तुम्ही काही अवघी ऐकलात तर मी सांगेन तुम्हाला. निश्चितच म्हणजे अर्थात सगळेच गोष्टी ह्या वैयक्तिक घ्यायच्याच असतात. जेव्हा कलावंत म्हणून तुम्ही समोर येतात तेव्हा आपण त्या कला क्षेत्राशी असलेल्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा असतो. तुम्ही भावी पिढी आहात, दशावताराची नंतरची भिस्त तुमच्याकडे आहे. त्यामुळे माझं दशावतार कशा अँगलने चाललं पाहिजे, एक समाज म्हणजे समाजाचा सुज्ञ नागरिक म्हणून प्रहारनेकरांची ही मला मानाची खुर्ची दिलेली आहे. आणि त्यामुळे रसिकांचं जे काही मत आहे ते रोखठोकपणे मांडणं, म्हणजे काही काही प्रश्न मला वाटतात की इथे विचारू नये, पण तेही मी रोखठोकपणे का विचारतो, कारण त्याच्यातून मंथन होतं आणि समाज एका वेगळ्या किंवा तुमच्यासारखी प्रबोधनकार एका वेगळ्या ट्रॅकवर आपल्याला दिसतात. मध्यंतरी दशावतारी केलेल्या सुद्धा काही म्हणजे विटंबनांचं ग्रहण लागलेलं होतं. त्याच्याबरोबर सुद्धा वैचारिक मंथन प्रहारच्या माध्यमातून झालं आणि कुठेतरी लोकच सांगायला लागले की दशावतार पुन्हा एकदा चांगल्या ट्रॅकवर आलं. अलीकडच्या काळामध्ये 2020 मध्ये सुद्धा खूप वाईट प्रकार बघायला मिळालेले होते. म्हणजे महिला 2020 कडे जात सुद्धा नव्हत्या. खरं तर भजन ही आपली संस्कृती आहे, भजनातून परमेश्वर मिळतो. मग त्याच्याबद्दल सुद्धा थोडासा कुठेतरी आवाज उठवला गेला आणि त्यामध्ये प्रहार सुद्धा फ्रंटला होतं आणि तिथून सुद्धा
लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम झालं. त्यामुळे एखादा प्रश्न जेव्हा मी विचारतो तो वैयक्तिक स्तरावर नसतो. तुम्ही वैयक्तिक स्तरावरचा विचार न करता माझे कलावंत म्हणून जर त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर ते रसिकांना किंवा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेण्याचा प्रयत्न कृपया करू नये. हे तुमचं वैयक्तिक आयुष्य नाही. तुम्ही जेव्हा दशावतार कलावंत म्हणून जेव्हा फिरता तेव्हा आम्ही तुम्हाला आयडॉल म्हणून आमचं बघत असतो. त्यामुळे माझा आयडॉल चांगला असला पाहिजे ही त्यामागची आमची भावना असते. त्यामुळे तुम्ही चुकीचं केलं म्हणून तुम्हाला इथं बसवलेलं नाहीये. तुम्ही चांगलं करता म्हणून तुम्हाला इथं बसवलेलं आहे. आणि हे चांगलं करत असताना ह्या गोष्टी वाईट आहे त्याला तुम्ही कसा फाटा द्या हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. आणि म्हणून तुम्हाला काही प्रश्न असे विचारले जातात ज्याच्यावर तुमचा काडी मात्र संबंध नाहीये. तेच मी पण सर तेच म्हणतोय. दशावतार क्षेत्रात बरेचसे असे प्रकार आहेत जे चुकीचे दिसतात. बरोबर, चुकीचे आहेतच, ते मान्यच करून चालायला हवं, त्याला पर्याय नाही. पण चुकीचं आहे ते मी का करू असं जर प्रत्येक कलाकारानं आपल्या मनाच्या ठिकाणी आपला जर निर्धार केला तर जे बरोबर आहे तेच घेऊन आम्ही जाऊ ना पुढे. त्यामुळे आतापर्यंतचे जे काय झालं त्याकडे आपण लक्ष देऊया नको. यापुढे जे चांगलं जे आहे तेच लोकांपर्यंत पोहोचूया. म्हणजे आणखी 5 वर्षांनी कदाचित हे वाईट गोष्टी कुठेतरी थांबतील आणि चांगल्या गोष्टी पुढे लोकांपर्यंत पोहोचतील. लक्ष देऊया नको असं म्हणण्यापेक्षा त्या गोष्टी करूया नको. लक्ष देऊया असं नको, हे मागे काढणं हे चुकीचं आहे. हे आता असता कामा नये. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हटला की पूर्वीचा विषय फक्त 100 लोकांचा राहायचा. आज तुमच्याकडे 3रा कॅमेरा आहे, 3रा डोळा आहे. तुम्ही काही जरी तिथे चुकीचं केलं तरी ते युट्यूबला जात आहे. युट्यूबला हजारो लोक ते बघतायत, त्याच्यावर कॉमेंट्स केले जात आहे आणि एकंदरीत तुम्ही तुमची इमेज डावलताच आहे. पण दशावताराची सुद्धा इमेज तुमच्यामुळे कुठेतरी डावलली जाते. तुम्ही दशावतार लोककला जगताय आणि म्हणून अशा प्रकारचं प्रश्न विचारणं महत्वाचं असतं. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सागर पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारेन, तुम्ही तुमचं संगीत सुद्धा खूप चांगलं आहे. हे संगीताचे धडे कोणाकडून घेतलाय? काय सर, संगीताचे धडे म्हणजे माझे वडील विठ्ठल गावकर हे संगीत क्षेत्रात बऱ्यापैकी म्हणजे दशावताराचा गंधर्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यामुळे त्यांचे गुण थोडे माझ्यात आहे. मी त्यांच्याकडे बघून शिकलो. त्यामुळे अंगात संगीताचा जो गुण आहे तो प्लस बाबांनी माझ्या शास्त्रोक्त संगीत शिकलेलं आहे. मी ते करायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे ते मला दशावतार जाणायचं होतं. माझा मानस होता. काही गोष्टींमुळे तो थांबला. याचं कारण असं, कारण दशावतार क्षेत्रात जर बघायला गेलं तर आज मी नारद व्यक्तिरेखेत असतो, उद्या मी राजपाट व्यक्तिरेखेत असतो, परवा मी राजपाटच व्हिलन व्यक्तिरेखेने मला तो साकारायचा असतो. त्यामुळे गळ्याची जी टोन आहे ती कुठेतरी बदलत असते. बरोबर. प्रॉपर गायक जे असतात ते काय करतात, गळ्याची नितांत आपल्या काळजी घेत असतात. त्यामुळे त्यांचा आवाज आणि आमच्यात थोडासा फरक आहे. त्यामुळं आवाज कुठेतरी बसतो, आवाज रप होतो. त्यामुळे शास्त्रोक्त गायनाचा बाज शिवाय पुन्हा कसं होतं, शास्त्रीय गायनात माझा बाबा काळी आहे, मी काळी एकात गाऊ शकतो. दशावतारात आम्हाला ते नाही, आम्हाला पांढरी 4 मध्ये गावं लागतं. कदाचित एखाद्या गायक दशावतार कलाकाराची पांढरी 4 रेंज नसते, पण तरी त्याला अट्टास करून गावं लागतं. आता वाटत नाही मला की पांढरी 4 मध्ये दशावतार सादर, आता माईक सिस्टीम वगैरे आहे सक्षम, त्यामुळे काळी 2 मध्ये सुद्धा गायकी होऊ शकते. पण सर मी हे केलंय, ट्राय एकदा केलेलं सांगतो तुम्हाला. गोव्यात आमचे बऱ्यापैकी जत्रा होतात. गोव्यात जत्रा होतात त्यामुळे तिथं फारशी लोक नसतात. एक कधीतरी 4-5 लोकांचा थांबून दशावतार करावं लागतं. मग तेव्हा मी नारद व्यक्तिरेखेत असताना एक प्रयत्न केला होता की माझा जर पांढरी 4 क्लिअर नाही तर मी काळी 2 मध्ये गाऊन बघतो. बोलणं जे माझं आहे ते पांढरी 4 मध्ये बघतो. पण ते मलाच तेवढं रुजलं नाही, कारण माझ्या जुन्या जाणत्या लोकांनी जे दशावतार या बाजूवर लिहून ठेवलाय तो इथं कुठेतरी आलाय असं मला वाटतं, म्हणजे काळी 2 मध्ये. त्यामुळे नको आपण काळीच्या, म्हणजे हे चूक म्हणत नाही मी, पण तो तिथेच गोड वाटतोय, तो तिथला गोडवा आपण सांभाळूया असा. माझी जर रेंज नसेल तरी पण करूया, आज लोकांना देऊया असं म्हणून पांढरी 4 मध्ये आम्हाला गावं लागतं. त्यामुळे आवाज थोडा बसलेला असतो. त्यामुळे संगीत क्षेत्रात मी माझे गुरुवर्य इन्सुले गावचे सुपुत्र निलेश मिस्त्री यांच्याकडे 1.5 वर्ष मी गाणं शिकत होतो. गाणं शिकत असताना दशावतार पण करायचो, त्यामुळे आवाज थोडा बसायचा वगैरे. त्यामुळे क्लासला जायला नाही मिळायचं, ते एवढं क्लासला जायला नाही मिळायचं. त्यामुळे ते थोड्या वेळाने थांबलं ते म्हणजे त्यामुळे कायमच थांबलं असं म्हणून नाही म्हणणार मी, कारण मी जातो मध्ये मध्ये जेव्हा मला वेळ मिळेल
त्यावेळी मी क्लासमध्ये जाऊन बसतो, सरांबरोबर बसतो, गप्पा गोष्टी आम्ही करतो, संगीत चित्रपट एखाद्या काहीतरी आहे ते म्हणतो. त्यामुळे संगीत चित्राचा असा अभ्यास आहे माझा. आणि माझा जो माणूस होता शास्त्रीय संगीत दशावतारांना आणायचं, एक सर नाव आहे भास्कर मिस्त्री दशावतार क्षेत्रामधलं. ते हे सुरांनो चंद्रवा दशावतार क्षेत्रात त्यांनी गाणं म्हटलं. असं ते गाणं ऐकताना असं कोण म्हणू शकणार नाही की हा शास्त्रीय संगीत गायक गात नाही. म्हणजे परमेश्वराने एक गुण त्यांच्यात पाठवलं, परमेश्वराने त्यांना जे पाठवलं दशावतारासाठी ते शास्त्रीय बेसनेच गायचे. माझ्या वडिलांचं उदाहरण सांगतो तुम्हाला. दिल्ली जेव्हा माझे वडील दशावतार आपलं सादर करण्यासाठी गेले, तर दिल्लीची सुप्रसिद्ध गायिका श्रुती सडोलकर माझ्या बाबांचं गाणं ऐकून बसलेली प्रेक्षकांमध्ये ताडकून उठली आणि म्हणाली, कोण म्हणू शकेल दशावतार गायक हा शास्त्रीय संगीत शिकणारा नाहीये. या माणसाचं गायन मी ऐकतोय, सगळं शास्त्रीय बेसनेच चाललंय किंवा मोहून टाकणारं गीत आहे, आवाज आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या बाबांना प्रश्न केलेला, आवाज मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता काय. तर माझे बाब म्हणतात, आमचं दशावतार, आज या गावचं पाणी उद्या त्या गावचं पाणी. त्यामुळे काय होतं, त्यांना ती परमेश्वरी देणगी होती आवाजाची, कदाचित ती माझ्याकडे नाही. त्यामुळे गाण्याचं जी शैली आहे, माझे एक नेहमी प्रयत्न असतो नवीन नवीन गाणी प्रेक्षकांना द्यायची. त्याचबरोबर जुनी पण गाणी आहेत. तुमची जर इच्छा असेल आणि तुमचा आवाज बसलेला आहे हे मला कळतं, सुज्ञ रसिकांनाही कळतं, तरी पण आता या ठिकाणी साथसंगत नाहीये, तरी पण जे एखादं जुनं जर गाणं आम्हाला ऐकवलं तर निश्चितच जुने जे प्रेक्षक आहेत त्यांना आपल्या जुन्या आठवणी नक्की आठवतील. नक्कीच सर. मी नारद भूमिका जेव्हा करायचो 4-5 वर्ष दशावतार क्षेत्रात, त्यावेळी जुन्या गाण्यांचाही माझ्या वडिलांकडून मी अभ्यास केलेला आहे. म्हणजे जेव्हा वडील घरी असायचे, मला आवड्या वेळेत रिकामी मिळायची, त्यावेळी मी त्यांच्याकडे बसायचो, त्यांना सांगायचो एखादं जुनं गाणं मला सांगा, जुनं गाणं मला द्या किंवा नवीन गाणं द्या. माझ्या वडिलांनी बरीचशी दशावतारात नवीनही गाणी आणली, त्याचबरोबर जुनी गाणी पण सांभाळली. त्यातील एक गाणं 2 ओळी तुमची. नक्की नक्की. जीवन 2 दिवसाचे करगड्या भजन देवाचे, जीवन 2 दिवसाचे करगड्या भजन देवाचे, जीवन 2 दिवसाचे करगड्या भजन देवाचे. म्हणसी हे माझे ते माझे, म्हणसी हे माझे ते माझे, काय बोलसी बोल फुकाचे, काय बोलसी बोल फुकाचे, जीवन 2 दिवसाचे करगड्या भजन देवाचे. दशावतारातील खूप मोठं नाव उमा बेर्णेकर यांचं एक गाणं आहे. दशावतार आता नवीन पिढी नाही मला वाटत कोण म्हणत, किंवा बऱ्याचशा लोकांना गाणं माहीत असेल नसेल, पण हे माझ्या वडिलांकडून मला मिळालं. मी दशावतार क्षेत्रात 1-2 वेळा गायलो हे गाणं. पण कसं होतं, त्यांनी जो दशावतार क्षेत्रात माहोल केला या गाण्याचा तेवढा माझ्याकडून नाही होणार, कारण ते रत्न आहे दशावतार त्यांच्यासारखा तोच. हा, त्यांचा आवाज होता, माझा आवाज आहे. माझा आवाज आता थोडा बराच बसाय, कारण सध्या विलन व्यक्तिरेखा एक साकारतोय राजा श्रीकांत नावाची, तो बदल आणि विलन वगैरे असं, त्यामुळे गळ्यात थोडा ते क्लिअर आवाज नाही, खडखडीत थोडा झाला. तरी पण तुमच्या आणि तुमच्या इच्छेसाठी 2 ओळी. खूप छान प्रयत्न, खूप चांगला होता. भावना खूप महत्वाच्या असतात आणि त्या आमच्या रसिकांपर्यंत पोहोचल्या. तुम्ही आज एक नायक म्हणून समाजामध्ये नायक राजा साकारत आहात. तुमचं आवडतं कलावंत कोणता नायक या व्यक्तिरेखेसाठी? माझा आवडतं कलावंत सर काय आहे, दशावतार क्षेत्रात खूप चांगले कलाकार आहेत. उदाहरणार्थ लोकराजा सुधीरजी कलिंगड माझे गुरुवर्य, मी जे दुसरी व्यक्ती ज्यांना गुरुस्थानी म्हणतो विलास तेंडुलकर, ज्यांच्या कुशीला झोपून मी दशावतार चर्चा म्हणजे लहानपणापासून दशावतार क्षेत्रांच्या पातळीवर आहे, म्हणजे बॅकपॅड आहे. माझे बाबा ज्यावेळी दशावतार क्षेत्रात कार्यरत होते, उदाहरणार्थ ती जी टीम होती दशावतार क्षेत्रातील, तो एक माहोल होता. पारसेकर दशावतार नाट्य मंडळ म्हटल्यानंतर दादाराणी कोनसकर, विलास तेंडुलकर, शंकर मोर्ये, महेश गवंडे काका, म्हणजे जो मागावून स्टेजवर यायचा तो वाघच असायचा. त्यामुळे तो आपली डरकाळी करून देता नाटक पुढचं पडण्याचा विषयच नाही. माझे बाबा यांच्या बरोबर ज्यावेळी होते त्यावेळी मी त्याला मे ची सुट्टी वगैरे पहिली शाळेत
की हट्ट करून त्यांच्याबरोबर जायचो नाटक बघायला. ते जवळपास असलं तर मला घेऊन जायचं. त्यावेळी मी विलास काकांच्या बाजूला जाऊन बसायचो, कारण मला राजपारटाची आवड अशा खूप, आणि राजपारट भूमिका करायचो. आणि एक अलीकडच्या काळात विठ्ठल गावकरांचा मुलगा नारद दिसला असतं तर बरं झालं असतं असे लोकांच्या अपेक्षा झाल्या, आणि गाण्याची थोडी शैली होती म्हणून मी नारदही साकारला. पण मुळात मी राजपारटाचा माणूस आहे. त्यामुळे विलास काकांच्या बाजूला मी बसायचो. त्यामुळे तेव्हा विलास काका आपल्यातील गुलाबी रंग जो आहे तो माझ्या इकडे लावायचे आणि आपण मेकअपला बसायचे. आणि तेव्हा मला बऱ्याचशा गोष्टी गमती जमती दशावतार क्षेत्रातल्या, आपला प्रवास, किंवा तेव्हा ते विलास काका एक गाणं म्हणायचे. ते गाणं कुठचं माहितीये, इंद्र व्यक्तिरेखेला गेल्यानंतर ते गाणं बोलायचे. ते गाणं त्यांनी मला दिले. गाण्याचे शब्द आठवणीचं सांगतो तेव्हा त्यांनी मला एक गाणं दिलं. हे गाणं तू म्हण दशावतार. जेव्हा इंद्र करशील तेव्हा अगदी 4वी-5वीत मी असेल, एवढा लहान असताना जायचो त्यांच्याकडे. आणि सरस्वती पूजनला वगैरे जेव्हा मी नाटकात काम करायचो, पहिल्यांदा विष्णू, कृष्ण, साधा राजकुमार, म्हणजे 1-2 इंग्रजीचा असा अरण्यात गेला, मार्ग ब्रह्मराक्षसाचा हे केला त्याने, त्याची तलवार पडली, मार्ग एवढा साधा विस्तार करायचो. तेव्हा मी ज्यांना तेव्हा सांगायचं त्यांना की माझी भूमिका आहे आता या येणाऱ्या कसे करायचं ते सांगा. तेव्हा ते मला सांगायचे, ते मार्गदर्शन करायचे विलास काका. त्यामुळे ते माझे गुरुस्थानी. मी आवर्जून नाव घेईन दत्तप्रसाद शिनाई काकांचं, कारण अगदी रात्री अपरात्री कधी जरी मी त्यांना कॉल केला तरी माझा कॉल उचलते. काका डिस्टर्ब नाही ना, फ्री आहात ना, तुझ्यासाठी कधी फ्री आहे बोलताय, असं करून ते मार्गदर्शन मला करताय. किंवा ही जी टीम होती मी म्हणतोय तुम्हाला बरोबरची, त्या टीम मधला प्रत्येक सदस्य, दादा राणी कोणस्कर, काका उदय कोणस्कर, हे तर अक्षरशः आपल्या कोणशी गावात ज्यावेळी त्यांच्या दशावतार नाटक होतात, रामनवमीला होतं आणि अशा काही त्यांच्या 9 वार्षिक त्याचं हे आहे, त्यावेळी मला नारदासाठी घेऊन द्यायचे, नारद भूमिकेसाठी. कारण काय, बाबांचा नारद आणि दादा कोणस्करांचा विलग स्टेजवर आला की लोक अक्षरशः कुठच्या तरी गावात एकदा लोकांनी सांगितलं पहिला प्रवेश विठ्ठल गावकर आणि दादा कोणस्कर यांचा बघितला, आमचे सगळे पैसे फिटून आले की तुमचा पुढचं नाटक तुम्ही नाही केला तरी येतं. म्हणजे त्यांनी जो लोकांच्या मनात एक आपला पहिला नारदाचा आणि विलनाचा तो प्रवेश किंवा एक वेगळी शैली रुजवली होती. ही जी टीम होती यांचं बालपणापासून मला एक सहवास मिळाला, त्यांच्या बरोबर बालपणापासून मला वावरायला मिळालं. त्यामुळे त्याचा बराचसा फायदा मला दशावतार क्षेत्रात झाला. त्यामुळे मी गुरुस्थानी मानतोय या सगळ्या घटकांना, आणि यांच्याच मार्गदर्शनाने, यांच्याच प्रेरणेतून माझा दशावतार प्रवास सुरू झाला आणि आता तो विस्तारतो. खरंच खूप सुंदर. म्हणजे कोणाला तरी आयडॉल ठेवून आपण मोठं होता येतं किंवा मोठा करण्याचं. सर आनंद नार्वेकर ही एक व्यक्तिरेखा आहे, त्यांच्याबरोबर सध्या मी कार्यरत आहे. हरिश्चंद्र गावकर ह्या मोठ्या दिग्गज कलाकारांचं सहकार्य आहे, सपोर्ट आहे मला. ऐक मोठी मंडळ दशावतारात होत असताना यंदा हरिश्चंद्र गावकर यांच्याबरोबर मी 1 वर्ष काम करतोय. त्यामुळे त्यांचे अनुभव, त्यांच्यावरती बाजूला जाऊन बसतो. उल्हास नाईक या व्यक्ती काही जरी अडलं तरी मी त्यांच्याकडे जाऊन बसतो, त्यांना विचारतो बाबा कसं करूया, काय म्हणजे कशी आता या आधी साकारली गेली. कारण ह्याच्या आधी काय मी बघितलंच नाही ना, कारण दशावतारात माझा 2001 मध्ये जन्म झाला आणि समजुती येईपर्यंत एक 7-8 वर्ष समजुती करूया. त्यामुळे एक 12-13-14 वर्ष एवढीच दशावतार मी बघतोय आणि त्यातीलच 8 वर्ष मी दशावतार क्षेत्रात काम करतोय. त्यामुळे आधी दशावतार काय झालं किंवा जुन्यांनी काय केलं, कसं काय करायचं हे मला काहीच तर माहित नाही. त्यामुळे मी जुन्या जाणते आता जे आहेत त्यांच्याकडे जाऊन बसतोय, तुम्ही कशी व्यक्तिरेखा ही साकारायचं. उदाहरणार्थ जुनं एखादं नाटक समोर आलं तर आता पारंपरिक नाटकांवर लोक अपेक्षा ठेवतात, त्यामुळे एखादी जबाबदारीची भूमिका आली तर मी त्यांना सांगतो जेव्हा तुम्ही कोणी करायचं आधी त्यांनी त्यांच्याबरोबर तुम्ही कशी केलेला, आपण त्या पेसने चालूया किंवा त्यात माझी काही संकल्पना असेल तर बघा तुम्हाला पटते का, आपण कसं करूया का, असं करून आम्ही प्रवेश करतो. कदाचित लोकांना आवडत आहे म्हणून आज नाट्यप्रयोगाला मागणी आहे. आज तुम्ही लौकिकाच्या शिखरावर आहात लोकांच्या दृष्टीनं, कारण तुम्ही खूप छान विरोध करता, अगदी समोरच्याला न दुखवता. भाषा तुमची चांगली आहे, ज्याला आपण पौराणिक भाषा म्हणतो. संस्कृत तुमचं प्रभुत्व आहे, संगीताचा सुद्धा. या सगळ्या ज्याला आपण काय म्हणतो अस्त्र शस्त्र घेऊन तुम्ही संयुक्त नाटकामध्ये आगेकूच करता आहात.
मग थोडीशी डोक्यात हवा नाही गेली की आपण एवढं मोठं संयुक्त नाटक केलेले आहे, मग ह्या लोकांना काय विचारायचं? काय आहे सर, जे स्वतः साक्षात सद्गुरू होते, सद्गुरू त्यांनी सुद्धा आपल्याकडे स्वतःकडे लघुत्व घेतलेलं आहे. दत्तगुरूंनी स्वतः 24 गुरु केलेले आहेत, बरोबर. जे स्वतः साक्षात सद्गुरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी स्वतः 24 गुरु केलेले आहेत. मग त्यांनी फक्त आपल्या ह्याच्यात असं म्हटलं जातं की एका कीर्तनकाराच्या मुखात तुम्ही ऐकलेलं आहे, स्वतःकडे लघुत्व घेतलं की समोरच्यातलं गुरुत्व आपल्याला दिसतं. पण स्वतःकडे लघुत्व घेऊन समोरच्यातलं गुरुत्व ओळखण्याची दृष्टी उघडणारा सुद्धा कोणीतरी गुरु आपल्या डोळ्यासमोर असायला हवा, बरोबर. डोक्यात वारं जायचा काही संबंध येत नाही, कारण मी कलाकार आहे. कलाकार म्हटल्यानंतर मला आयुष्यभर शिकायचंच आहे. त्या अंत नाही, सागरा एवढं ज्ञान पसरलेलं आहे, बरोबर. त्यातील एक थेंब सुद्धा जरी मला उचलायचा झाला, आयुष्य माझं संपून जाईल. त्या एवढी माझी दशावतार कला, एवढं पुराण, एवढं ज्ञान आहे, सखोल विस्तार, त्याचा अंत नाही सर, बरोबर. मग उल्हास नाईक आहेत, हरिश्चंद्र गावकर आहेत, आनंद नार्वेकर आहेत, विलास काका आहेत, आता लोकराजा देवाने गेला, पण त्यांचं सुद्धा मार्गदर्शन होतं. दादा उदय काका आहेत, किंवा ही जी मोठी मोठी दशावतारातली नावं आहेत, यांच्या पायाकडे जायला मला तरी कोणती लाज नाही, कारण मी तर अनुभवानंही लहान आहे, वयानंही लहान आहे. त्यामुळं मी यांच्याकडे जाऊन बसतो. यांच्याचकडे कशाला, माझ्यापेक्षा लहान कलाकार जरी असला आणि त्याच्याबरोबर जरी मी उसलो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, प्रमोद गावकर म्हणून माझ्या गावातला एक कलाकार आहे, जो कॅटरिंगचा वगैरे असं काही काम करतो आणि त्याच्या अंगात दशावतार कला आहे म्हणून आवड म्हणून तो दशावतार करतो. त्याच्या बरोबर मी जेव्हा गावातल्या नाटकात, शिमगोत्सवात वगैरे आमची जी वार्षिक नाटकं आहेत तेव्हा मी जेव्हा करतो, तेव्हा त्याच्याबरोबर जरी मी प्रवेश केला, इव्हन त्याचा दशावतार क्षेत्राशी संबंध आहे, त्याला आवड आहे, दशावतार करतोय तो, पण मी कसा पारंपरिक दृष्टिकोनातून बघतोय, दशावतारात करिअर करण्याचा प्रयत्न करतोय, माझं दशावतार कला मोठी, एवढा त्याचा काही संबंध नाही. मी त्याच्याबरोबर उभी केली तरी सुद्धा त्याला जाऊन विचारतो, तुला काही खटकलं नाही ना, मी काय बोललो त्याच्यात काय चुकीचं वाटलं नाही ना, किंवा तू जेव्हा खाली बसून माझी भूमिका बघतोय तेव्हा तुला काय वाटतंय, काय अपेक्षित होतं. म्हणजे नम्रपणा जो आहे हा प्रत्येक कलाकाराने आत्मसात जर केला तर नक्कीच दशावतारातला मत्सरही दूर जाईल, किंवा दशावतारातील बरेचसे हेवे दावे पूर्णपणे नष्ट होतील असं मी म्हणणार नाही, पण काही अंशी कमी निश्चितच सर होतील. आपण आशावादी राहूया, आशावादी राहूया आणि जे काय आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करूया. डोक्यात हवा जाण्याचा प्रश्न नाही, कारण मी खूप लहान कलाकार आहे, माझा खूप अनुभवही लहान आहे, त्यामुळे मी अजूनही शिकतोय, या पुढेही शिकत राहणार. किती मोठा झालो, किती लोकांनी डोक्यावर घेतलं तरी माझा नम्रपणा जो आहे तो मी ठामपणे मुलाखत सत्रात सांगतो, तो मी कधी न सोडेल, याकडे माझा नेत्र कटाक्ष कायम ठेवेल. शुभेच्छा, सदिच्छा. थँक्यू. या तुमच्या नम्रपणाला आणि तो तसाच राहावा ही परमेश्वराचरणी प्रार्थना. तुमच्या आवडती व्यक्तिरेखा कोणती, तुम्हाला कोणती व्यक्तिरेखा करायला आवडते? आजवर तुमच्या ह्या व्यक्तिरेखेवर माझं प्रचंड प्रेम आहे. दशावतारात गेली 4 वर्ष पारंपरिक क्षेत्रात मी कार्य केले. त्या आधी नारद भूमिका मी सांगायचो. नारद भूमिकेत मला संगीत सौभद्रातला तो जो नारद आहे हे चॅलेंज होतं माझ्यासाठी खूप मोठं, कारण माझ्या बाबांनी दशावतार क्षेत्रातील संगीत सौभद्रातील नारद हा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. ज्यावेळी तो नारद माझ्या वाट्याला आला, कंपनीत नाही, पहिल्यांदाच संयुक्त नाट्य प्रयोगासाठी आला, त्यावेळी तो नारद करताना माझ्यात पहिल्यांदा दडपण होतं, पण देवाला कदाचित तो माझ्या बाबांमागून माझ्याकडून ते करून घ्यायचं होतं म्हणून झाला. सक्सेसफुल प्रयत्न, यशस्वीरित्या तो नारद मी साकारला. यशस्वीरित्या साकारला म्हणजे बाबांनी जे केलं तेवढ्यापर्यंत नाही मला जाता येईल. एक सरळ उदाहरण देतो तुम्हाला. जुन्या जाणत्या कलाकारांनी जे आतापर्यंत दशावतारात करून ठेवलंय, हा ताजमहाल आहे दशावतारातला, त्याला मी माझी वीट लावणं बरोबर मला वाटत नाही, किंवा मला जर त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे, किंवा दशावतारात माझा रंग मला आणायचा आहे, तर ही जी नाटकं आहेत, उदाहरणार्थ संगीत सौभद्र आहे, भरतभेट आहे, हरिश्चंद्र तारामती, महारथी कर्ण, भीष्मप्रतिज्ञा, ही जी मोठी मोठी गाजलेली आव्हानात्मक नाटकं आहेत, ही जुन्यांनी जी केली ते टिकवण्याचा प्रयत्न त्या बेसने तरी करायला पाहिजे, किंबहुना त्याच्यापेक्षा चांगलं जर मला लोकांना देता येईल तर माझा प्रयत्न मी करणं योग्य ठरेल. असं म्हणत नाही डिट्टो कॉपी करा. लोकराजा सुधीर कलिंगड माझे आदरस्थान यांनी दशावतार क्षेत्रात जो चंदन साकारला, अक्षरशः लोक रडायचे, अक्षरशः लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं, आणि तो चंदन मला वाटत नाही पुन्हा बघायला मिळेल त्यांनी जो केला तो.
पण माझ्या वाट्याला जर चंदन आला तर तो चंदन लोकराजा सुधीर कलिंगड यांनी जो ज्या पद्धतीने केला त्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करेन. जर समजा माझा दृढ आत्मविश्वास आहे की यांनी केला त्यापेक्षा मी थोडा चेंज उलट्या असा फिरून करतोय असं जर मला वाटलं तर तो माझा प्रयत्न एक त्या लेवलच्या थोडा वर तरी असायला हवा, कारण त्या चंदन व्यतिरिक्त जो वेगळ्या उंचीवर ठेवते ती माझ्यामुळे खाली येता नाही. याकडे माझा कायम एक असतो दृष्टिकोन, म्हणजे हा हे असतो प्रयत्न असतो. माझ्या वडिलांनी नारद व्यक्तिरेखा साकारली आयुष्यभर. नारद साकारत असताना राजपात्र मालवजी राजे म्हणा बरेच राजाही साकारले. पण आवड तुम्ही म्हटलात कुठलं व्यक्ती आवडेल, मी नारद भूमिकेत असताना संगीत सोबतला नारद हा खूप अत्यंत मनापासून आवडीन केला संगीत सोबत. आणि नायक जर म्हणायला लागला तर नायक भूमिका मला खूपच आवडायची दशावतारात, आणि कुठलाही नायक असो तो मी आवडीने केला. पण अगदी स्पेशली नावानं जर सांगायला गेलं तर भरतभेट नाटकातला जो भरत येईल माझ्या बाबांनी भरत साकारला, त्यानंतर आता मी भरत साकारतो. अलीकडे पाहायला आलं तर भरतभेट नाटक जेव्हा लागतं तेव्हा भरतासाठी शक्यतो तो मला माहित असेल, मोठे पण सांगत नाही पण सगळं माझं नाव आहे लोकांच्या, आणि तो भरत मी करतोय. तो भरत अगदी मनापासून करतोय, म्हणजे ती व्यक्तिरेखा अगदी आवडीनं मी मना हृदयापासून साकारतोय. मला माहित नाही की जेवढा बाबांनी भरत साकारला तेवढाच माझ्याकडून होतोय असं मी म्हणणार नाही, पण जे काय करतोय लोकांना देण्याचा तो प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे करतोय. माझ्या बाबांनी भरतची भूमिका ज्या उंचीवर ठेवली आहे, काय असतं सर, आपण कपाटातून एक रेशमी तलम कुर्ता जेव्हा काढतो, कपाटातून काढल्यावर आपल्या अंगावर आपण सुशोभ चांगलं दिसावं, लोकांनी आपल्याकडे पाहावं म्हणून आपला मानस असतो म्हणून आपण तो काढतो, अंगावर इस्त्रीवर विकून घालतो. घातलं लोकांनी बरं म्हटलं म्हणून झालं नाही, तोच कुर्ता आपल्याकडून चुरगळता कामा नये याची आपण लक्षात घ्यायला हवी. बाबांनी जो भरत साकारला त्या भरताचा कुर्ता मी बाहेर काढलाय कपाटातून, मी माझ्या अंगावर तो घातलाय, पण तो चुरगळू नाही दिलाय. मला माहित नाही तो ज्या लोकांनी माझ्या बाबांचा भरतच्या ट्रॅकवर पाहिला तेवढ्याच ट्रॅक पर्यंत मी पोहोचलोय का? निश्चितच नाही. या प्रश्नाचं उत्तर निश्चितच नाहीच. पण जे काही करतोय ते आताच्या तरुण पिढीला आवडेल हे देतोय. बाबांचा भरत मी कधी बघितला नव्हता, पण खूप लोक सांगतायत त्या काळची टीम, उदाहरणार्थ आदरणीय मंगेश नाणेकर, त्यांचा त्या नाटकातील दशरथ, माझी गुरुमौली विलासरकार, म्हणजे हे सगळे माझे जो जयाचा घेतला गुन्हा तो मी गुरु केला जाणार, प्रत्येक घटक माझा गुरु आहे. त्यामुळे ते राम साकारायचे, राजीव हरिहरन लक्ष्मण करायचे, आणि दशावतारातील बाप कलाकार स्त्री पात्र कैलास आता जे दुर्दैव आमच्यात नाही शंकर मोरी काही काही साकारायचे. माझे बाबा भरत साकारायचे, नारद करून भरत. शनाई काकांबरोबर एकदा माझं बोलणं झालेलं, त्यामुळे ते मला म्हणाले काय गरज नाही वेगळा सगळा करूची किंवा आणखी या करूची, हा इतक्या जरी आम्ही टिकायला ना तरी खूप झाला दशावतार क्षेत्रात. कारण जुना आता खराच सोना हा आधी राखा तुम्ही आणि मग हेच बाकीचे चालायला पुढे करा. जुना काय माहित नाही, आणि पिक्चरातली गाणी म्हणताय काय आणि काय करताय काय आणि काय, म्हणजे हे आहे. त्यामुळे मी काय केलं, मी जेव्हा भरत व्यक्तिरेखा साकारली बाबांकडे जाऊन बसून विचारलं तुमचा भरत कसा होता, काय तुम्ही साकारला. त्यामुळे त्यांनी प्रेझेंटेशन काय केलं हे मला माहित नाही, पण त्या अनुषंगाने माझ्या मनाची संकल्पना राहिली ती अत्यंत प्रामाणिकपणे मी आवडीनं साकारली. शिवाय आणि जो एक व्यक्तिरेखा आहे, गेल्या वर्षी आम्ही राजा बहुवर्मा पुत्र प्राप्ती म्हणून नाटक करायचो, त्या राजा बहुवर्मा पुत्र प्राप्तीत मी एक व्यक्तिरेखा साकारायचो जी स्त्री आणि पुरुष अशी दुहेरी व्यक्तिरेखा होती. तो जो पोरगा होता हिंदकुमार, माझी व्यक्तिरेखा, त्या हिंदकुमारात विष्णू बदल करतो, म्हणजे स्त्रीचा पुरुष करतो. त्यामुळे स्त्रीचंही अंग आणि पुरुषाचंही अंग, म्हणजे चॅलेंजिंग भूमिका माझ्यासाठी होती. सुरुवातीला मला कळलं नाही काय नक्की साकारायचं, पण एक दोन वेळा झालं. त्यामुळे त्यानंतरची भूमिका जी मी जी केली अत्यंत मनापासून आवडली होती. म्हणजे ह्या भूमिका ज्या आहेत त्या माझ्या आवडत्या आहेत. संगीत सौभद्रातल्या नारदाबरोबर अर्जुन ही भूमिका माझी आवडती आहे. मी अर्जुन भूमिका तेवढ्याच आवडीनं केलेली आहे. कृष्ण, विष्णू, राम या व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या खरंच मला खूप मनापासून आवडतात. निळा रंग हातीत घेतला की असं अंगात खऱ्या अर्थात खूप समाधान, म्हणजे कृष्ण मला करायला मिळतोय म्हटल्यानंतर खूपच मला समाधान, आवड माझी कृष्ण भूमिकेसाठी आहे. तो बालकृष्ण, मॅच्युअर कृष्ण कुठल्याही सुद्धा. अलीकडेच नेतारण्यात आमचं महारतीकरण हरिश्चंद्र गावकर आमच्याकडे आलेलं आहे, त्यामुळे त्या आहेत महारतीकरण नाटक. आणि कृष्ण मी हरिश्चंद्र गावकर हरिश्चंद्र हे
महारथी कर्ण. मी जो कृष्ण साकारला त्यावेळी खरं तुम्ही हरिकाकांना विचारू शकता. हरिकाका मला म्हणाले अरे आतापर्यंत जे ऐकलंच नाही ते तुझ्याकडून ऐकलं दशावतार क्षेत्रात, त्यामुळे असा कृष्णच मी आतापर्यंत बघितला नव्हता. हे माझं मोठेपण मी म्हणत नाही. हा कृष्ण जो आहे तो अर्धा तास आधी मी पुलिकाकांकडे बसून घेतला होता. पुलिक काकांनी मला सांगितलं होतं की मी जर कृष्ण असतो तर मी हा कृष्ण केला असता, तू माझ्या पायाकडे येऊन बसलास म्हणून तुला सांगते मी. त्यामुळे पुलिकाकांचा कृष्ण मला कृष्ण भूमिका साकारायची माझ्याकडे आव्हान आलं, त्यामुळे मी कसा साकारेन हे एक माझं तत्व. मी ज्यांना गुरुस्थानी मानत आलो त्यांचे कृष्ण ज्यांचे मी बघितले अशा प्रत्येकाची मी सांगड घातली आणि माझा कृष्ण मी नेतरड्यात साकारला. खरंच अप्रतिम कृष्ण झालेला असं लोकांचा अभिप्राय मला मिळाला. ती व्यक्तिरेखा एक आवडीनं मनापासून, म्हणजे अशा ज्या ह्या आहेत म्हणजे राजपाट अंगाची जी आहेत व्यक्तिरेखा त्या मनापासून मी करतोय. नारदही तेवढ्याच ताकदीनं करतोय किंवा तेवढ्याच आवडीनं करतोय, पण नारदापेक्षा रुची मला राजपाटाला जास्त आहे, कारण सुरुवात माझी राजपाटापासून आहे. थोडा पिरियड फक्त मी खूप छान. मला आता तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल. आज तुम्ही जे लौकिकाच्या शिखरावर आहात याच्या मागे कोणकोणते हात आले? नक्की सर बोलेल या विषयावर, कारण ज्यांनी मला मोठं केलं त्यांचे ऋण शब्दात मी नाही व्यक्त करू शकणार, किंवा शब्दात व्यक्त होतील एवढे पण ते ऋण नाही. खूप खूप म्हणजे काय बोलू आता त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण माझ्या मागे असे की तुम्ही मला म्हणाल तुम्हाला श्रीकृष्णासाठी कित्येक हात माझ्या मस्तकावर आले, म्हणूनच कदाचित तुमच्या मुलाखत सत्रासाठी खुर्चीवर मी बसलो, नाहीतर तुमचा कॉल मला आला नसता. तुम्हाला माहितही कदाचित नसतं की सागर गावकर कोण. आज जो मी दशावतार क्षेत्रात मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्म मला मिळत आहे किंवा व्यासपीठ मोठी मिळत आहे, तिथं मी माझं सादरीकरण जे काय माझ्या दृष्टिकोनातून आहे ते करतोय, लोकांना ते आवडतंय, लोक भरभरून त्याच्यावर प्रेम करतायत. या मागं खऱ्या अर्थानं अनेक लोकांच्या इनडायरेक्टली सदिच्छा आहेत, इनडायरेक्टली लोकांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी. त्यातलंच एक पहिलं नाव माझी आई. मी एक 4 वाजता दशावतारात कला माझी जोपासण्यासाठी घर सोडलं की 2 वाजल्यापासून माझ्या आईची जी तळमळ आहे दुपारच्या ती मला विसरून चालली. मी किती मोठा झालो तरी मी रात्री 4 वाजता जेव्हा माझ्या अंगणात येऊन गाडी लावतो, गाडीचा आवाज ऐकताच माझी बहीण रात्री झोपेतून उठते आणि दरवाजा बाहेरचे लाईट ओपन करून दरवाजा उघडते. त्या माझ्या बहिणीची आत्मीयता आहे जी की माझा भाऊ अपरात्री गेलाय दशावतारात काम करण्यासाठी. तो किती रुपये घरात आणतोय याकडे माझ्या कुटुंबाचा लक्ष नाही, पण गेलाय तो सुखरूप घरात येतोय की नाही. गाडीचा हॉर्न वाजल्यानंतर माझी बहीण रात्री सर झोपेतून उठते आणि घराचा दरवाजा मी दाराकडे येण्याआधी ओपन असतो. मग माझ्या बहिणीची जी आत्मीयता आहे ती मला विसरून चालणार नाही. मी कितीही मोठा झालो मी यांच्या चरणाकडे मला नतमस्तक व्हायचंच आहे. माझे 2 भाऊ सख्खे, एक लहान भाऊ माझा मयूर गावकर, माझा मोठा भाऊ विशाल गावकर, आजोबांचं नाव ठेवलंय त्याला लाडू गावकर म्हणून लोक ओळखते. या दोघांचं प्रेम आहे, यांचा जो सपोर्ट आहे तो मला विसरून चालणार नाही. माझा भाऊ रोज मला कॉल करतोय जागेवर नीट पोहोचलास का, बरोबर. मग याची जी तळमळ आहे मी कितीही मोठा झालो तरी ती मला विसरून चालणार नाही. माझ्या बाबांचं मार्गदर्शन वेळोवेळी जे मला आहे, माझी आजी आहे घरात तिची तळमळ आहे. शिवाय आईकडे जर पाहायला गेलं तर इकडे मामा मावशा वगैरे ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं खूप सपोर्ट करतायत मला दशावतार क्षेत्रासाठी, किंवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो हे दिसत आहेत लोकांना. कारण पुढच्या आजूबाजूच्या विषयात मी अजून लक्षही टाकलेलं नाही किंवा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. शिवाय तुम्हाला मगा मी म्हणालो सर माझा आतुरता ग्रुप जो आहे गावठणवाडी कला क्रीडा मित्रमंडळ ओटवणे, म्हणजे गावठणवाडीतील जे हे आहेत मुलं पोरं आहेत सहकारी माझे जे आहेत त्यांचा खऱ्या अर्थानं जो सपोर्ट आहे खूप खूप माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की यांचा सहकार्य मला लाभतंय सर. कदाचित यांच्या बरोबर मागच्या जन्मीचे काहीतरी माझे ऋणानुबंध असतील ते या जन्मात त्यांचं मला सपोर्ट मिळालं. आतुरता ग्रुपमध्ये माझ्या काही 30-29 असे काहीतरी सदस्य आहेत. सरच उदाहरण दिलं मला दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा आमच्या गावठणवाडी कला क्रीडा मित्र मंडळानं एक दीपावली शो टाइम आयोजित केला होता. त्या दीपावली शो टाइमला दत्तमाऊलीचं नाटक होतं. दत्तमाऊली नाटक होतं तेव्हा त्यांचा आम्हाला कॉल गेला
कॉल गेला त्यामुळे ते नाटक ठरलं वगैरे, पण आमच्या काही प्रॉब्लेममुळे नाटक तो कॅन्सल झाला. त्यामुळे ते आपण नाटक जेव्हा आमचं सुद्धा होतं ते क्लिअर झालं, त्यामुळे तेव्हा आम्ही ठरवलं. पण तेव्हा प्रॉब्लेम काय झाला, दशावतारात ज्यांच्याकडे पाहून आम्ही नाटक ठरवलं म्हणजे शेणई काका बाबा आहेत, दत्तप्रसाद शेणई दशावतारातील खूप मोठं नाव, मोरेश्वर सावंत दशावतारातील खूप मोठं नाव, बाबा मयेकर, रामचंद्र रावले, शिवा मिस्त्री, स्वप्नील नाईक, प्रसाद तोटे, म्हणजे गायक खूप मोठी मोठी दशावतार क्षेत्रातील नाव आहेत, म्हणजे जे आपल्या कला कौशल्याने लोकांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण करत आहे. अशी संयुक्त प्रणालीयुक्त तो संच आहे. त्यांचा नाट्यप्रयोग आम्ही नंतर ठरवला, आमचा प्रॉब्लेम होता तो क्लिअर झाला. पण तेव्हा काय झालं, शेणई काका आणि शिवा मिस्त्री या दोघांनी आधीच संयुक्त नाटकासाठी आपलं नाव दिलं होतं, त्यामुळे ते अवेलेबल होऊ शकत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पण आम्हाला नाटक दत्त मौलीचं तर्फे झालं, ते करायचं, त्यांचंच करायचं होतं. त्यामुळे ते म्हणायला लागले आम्ही दुसरा कोणातरी राजपाट आणि स्त्री पात्र आणू आणि बाकी आम्ही सगळे कलाकार आहोत, ते दोघं जण नाही. त्यावेळी माझे कलाकार, माझे जे गावातले सहकारी आहेत, माझा मित्र परिवारचा आहे, तुम्हाला दुसऱ्या कोणाला आणू नका, आमचा सागर आहे. ही आत्मीयता त्यांच्या मनात जी आहे माझ्याबद्दलची, खूप मला या गोष्टीचा असं हेवा वाटतोय, किंवा खूप माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे की माझ्याकडे अगदी म्हटलं जातं मानवानी म्हणा लाखची बोकाल कोरडी, आपल्या शेजाऱ्याचा एवढा हे नसतो. पण माझ्या बाबतीत असं नाही. माझ्या हे जे सहकारी आहेत, माझा मित्र परिवार आहे, आतुरता ग्रुपातील प्रत्येक सदस्य माझा जो आहे, माझ्या कलेवर माझ्यावर भरभरून प्रेम करतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं जे सौख्यत्व आहे ते टिकवण्याचा मी प्रयत्न करेन. माझा दशावतार आहे, दशावतार कलेमुळे हे जे प्रेम मला मिळतंय त्यांचं ते मी राखण्याचा प्रयत्न करेन. कधी असं नाही का बाबा त्या दशावतार क्षेत्रात आता अमुक विरोधात मी सरस ठरलो, अमुक विरोधात मी याची कुठली उडवली, याचा असा अहंभाव माझ्या मनात आजपर्यंत कधीच नव्हता आणि यापुढे तो परमेश्वराच्या कृपेनं नसावा. दुसरं नाव एक सांगतो, माझा दादा घनश्याम पालम, मला तुम्हाला म्हणाल मी एक समजा 5 वाजता काम करून दशावतार करतोय, शिवाय कॉलेज करून दशावतार करतोय, करायचो. हे माहीत होतं माझ्या मित्र परिवारात. म्हणजे दशावतारात मी गेल्यानंतर गावाची वेश ओलांडली आणि इकडे गेल्यानंतर जो माझा मित्र परिवार आहे त्यातील माझ्या आयुष्यातील खूप मोठं नाव आहे घनश्याम पालव आणि रोहन सावंत. हार्मोनियम वादन म्हणून हार्मोनियम साथ माझ्या बरोबर करायचा. गेल्या वर्षी यंदा त्यांना सोडलं दशावतार क्षेत्रातून, काही गोष्टी तो माग आला ना, घनश्याम आहे माझ्या बरोबर. यांच्या बरोबर माझं जे सौख्यत्व आहे, मैत्रीचं नातं आहे, किंवा यांचं जे मार्गदर्शन मला आहे, मी कलाकार म्हणून सर खूप मोठा झालो आहे. एक म्हणून सगळे आपण खूप मोठ्या ट्रॅकवर आहे, पण माणूस म्हणून मी जर सक्षम नाही. रात्री लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवत आहेत, मी स्टेजवरती गेल्यानंतर मला 2-2, 3-3 हजार रुपये बक्षिसा देत आहे. नाटक आटपून रंग माझ्या तोंडावरचा मी पुसला. आता पुन्हा आपण आपल्या ज्या विषयानं सुरुवात झाली तिथं येतो आणि रंग पुसल्यानंतर मी माणूस म्हणून क्लिअर आहे, मी कुठच्या तरी घटनांमध्ये येऊन पडलो. तर मला वाटतं त्याला काही एवढं किंमत नाही. म्हणजे मी कलाकार म्हणून जरी खूप मोठा असलो तरी माणूस म्हणून मी सक्रिय आहे. दुर्दैव वाटतं मला या गोष्टीचं. बरेचसे दशावतारातील मगाशी मी मान्य केलं तुमच्या समोर, किंवा या गोष्टी ज्या आहेत त्या आहेतच, मान्य करूनच चालायला हवं. कुठली वैयक्तिक गोष्ट म्हणजे मी माणूस म्हणून क्लिअर आहे, बरोबर. मी जेवढा क्लिअर आहे, जेवढा प्रामाणिक आहे, जेवढा सद्गुणी राहायचा माझा प्रयत्न आहे, तेवढा मी टिकवण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन. आणि तो माझ्या प्रत्येक कलाकार बांधवांनी यापुढे करावा अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. पण संगत जर चांगली असते, आपल्या आजूबाजूचं वातावरण जर पोषक असेल तरच हे पॉसिबल आहे. नापेक्षा माणसाचं मन आहे, कितीही विवेकाचा त्यावर पायबंद घाला तुम्ही, अविवेकी होणार म्हणजे होणार. कारण संगत चांगली नाही. ट्रॅक जर तुमचा चांगला नाही, तुम्ही चांगल्या ट्रॅकवर नाही, तर कधीतरी वाटून जाणार टेन्शन आहे, तू मारूया ऐकूया किंवा फोडूया विमल खाऊया. नक्की सर, बरोबर. अविवेकी माणसाचं मन आहे, हे नैसर्गिक गोष्टी घडून येणारच. पण माझी जी संगत आहे ती या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त आहे. माझ्या घनश्याम दादाचं मला हेच वेळोवेळी मार्गदर्शन असतं, काहीही कर पण इकडे जाऊ नको, तो पण क्लिअर आहे. आता तुम्ही जर आपण जर म्हणत असाल दशावतारी कलाकार व्यसनाधीनतेकडे आहे, दशावतारी कलाकार म्हणजे असं म्हणतात सर, एसटी ड्रायव्हर आणि दशावतारी कलाकार याला मी माझी मुलगी देणार नाही. नक्की समाजात हे आहे वातावरण. आम्हाला
मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही, कारण दोन्ही लोक आमच्या खूप जवळचे आहेत. तुम्हीच काय ते बोला आणि तुम्हीच काय ते एक्सप्लेन द्या. मी माझ्या दशावतार कलेचं मोठेपण सांगण्यासाठी उभा राहिलो, पण तुमच्या प्रश्नानुसार ऑटोमॅटिक मी काही ठरवलेलं नाहीये, काही माझं निर्णय नाहीये, कारण आपली मुलाखत जी आहे ती ठरवून कुठे आहे गेले बरोबर आहे ना. त्यामुळे इनडायरेक्टली जे काय आहे ते आहे, ते स्पष्ट आहे, ते बोलतोय तुमच्यासमोर. नक्की लोकांच्या मनात पडसाल आहे की दशावतारी कलाकारांना आणि एसटी ड्रायव्हरांना मी माझी मुलगी द्यायला. पण अलीकडची आताची आमची जी तरुण वर्गातली पिढी आहे, सगळीच नाही म्हणत मी, पण त्यांना 40% सरळ असे आहेत नक्की जे खरंच प्रामाणिकपणे दशावतार करतायत. मी कुठल्याही व्यसनात नाही, कुठल्याही आजूबाजूच्या मी कॉलेज माझं खूप वय होतं तिथं पण नाही काय असं केलं, किंवा माणूस म्हणजे जेवढा क्लिअर राहण्याचा प्रयत्न केला तेवढा केला. माझा घनश्याम आहे, रोहन आहे, माझ्या बरोबरचे माझे सर्व कलाकार जे आहेत सगळ्यांना मी नाही बघितलं, पण जे चांगली आहेत त्यांची नावं घेऊन मी निश्चित पुढे जाईन, कारण मी चांगलं आहे ते अजून मी स्वीकारणार. आणि ज्यांचा हात माझ्या डोक्यावर आहे, ज्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांच्या पायाकडे मी सदैव नतमस्तक आहे. कारण ते जर माझ्या आयुष्यात नसते तर कदाचित हे वातावरणच माझ्या अवतीभोवती नसतं. हे मला विसरून कधीही चालणार नाही. मी सर कितीही मोठा झालो तरी मी रोहन सावंतला विसरणार नाही, किती मोठा झालो तरी माझ्या घनश्याम दादाला विसरणार नाही, किती मोठा झालो तरी कल्पेश देवकरेला विसरणार नाही, किती मोठा झाला तरी उदय काकांना विसरणार नाही. कारण उदय काका ज्यावेळी मी चेन्नई कंपनीत होतो त्यावेळी गाडीत वरून येता जाता ते मला फक्त एकच गोष्ट सांगायचंय, माणूस म्हणून जर तू क्लिअर राहिलं तर आजचे माझे शब्द, मी माका लोकप्रिय राजा म्हणतात, सुधीर काका तुझ्या लोक राजा म्हणतात, ही जागा लावून तू कधीतरी दुसरं कोण मला दिसणार नाही घेणार, पण माणूस म्हणत ते क्लिअर. माझ्या उदय काकांचे शब्द आहे, मी कधी विसरणार नाही सर. धन्यवाद. आपण अनेक लोकांची नावं घेतली. असं म्हटलं जातं की घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जीवाला, नकोच नुसती नाती, हे नात्याचं सौक तुम्हाला सातत्याने लाभो. आपण खूप सुंदर अशा प्रकारचं बोलणं या अनुषंगाने केलं. तुमच्या मागे घडणाऱ्या लोकांची न विसरता नावं घेतलात. आईच्या व्यथा, बहिणींच्या व्यथा, बाबांचं असणारं तुमच्याबद्दलचं प्रेम आम्हाला जवळून अनुभवता आलं, जे तुमच्या नात्यातले नव्हते. म्हणजे असं म्हटलं जातं की रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती श्रेष्ठ असतात. ती नाती कशी तुम्ही जपलात हे सुद्धा सांगितलं. सागरगावकर, मी पुन्हा एकदा प्रहारच्या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आपला बिझी शेड्यूल असताना सुद्धा आपण या ठिकाणी आलात आणि मुक्तपणे व्यक्त झालात. हे मुक्तपणे व्यक्त होणं खूप गरजेचं असतं. काही लोक मुक्तपणे व्यक्तच व्हायला बघत नाही. आज आपण बोलणं टाळतोय आणि त्यामुळे वाद घडत आहेत. त्यामुळे बोलायला शिका, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायला शिका. आपला जो प्रवास आहे तो इथून पुढे असाच वर्धिष्णू राहू दे, अशा वर्धिष्णू शुभेच्छा देतो. आपल्या सही आपल्या परिवाराचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्यांनी चांगला राजा घडवण्याचा प्रयत्न आणि या मातीला देण्याचं सौभाग्य त्यांना मिळालं. अशी सागरगावकर, नम्र सागरगावकर दशावतारामध्ये वारंवार आपल्याला भेटायला येऊ दे असं सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतोय. पुन्हा एकदा आपल्या पुढच्या वाटचालीसाठी प्रहारची आणि सुज्ञ रसिकांची खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या चांगल्या भूमिका सातत्याने लोकांच्या नजरेसमोर येवो. तुमची पौराणिक भाषा तशीच जपून ठेवा. तुमचा नम्रपणा तसाच नम्र ठेवा. प्रत्येकाच्या बरोबर असलेले रिलेशन तसेच चांगले राहतील आणि आम्हाला चांगल्या चांगल्या भूमिका तुमच्या मागून बघायला मिळतील असा आशावाद बाळगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. खरं करताना मी तुमचे आभार मानेन. प्रहार डिजिटलचे मी आभार मानेन पुन्हा एकदा. मुलाखतीच्या सुरुवातीला मी मानले, कारण आज तुमच्यामुळे सागरगावकरचा चेहरा लोकांना दिसणार आहे. तुमच्यामुळे माझं बोलणं, माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार आहे. दशावतार कलेमुळे पोहोचतोच आहे. दशावतारमुळे जे प्रेम मला मिळते त्यामुळे ते पोहोचतोच आहे. पण आज एक वेगळा ट्रॅक. माझी आज ही पहिली मुलाखत आहे सर. या आधी पूर्वी मॅडमांनी एकदा एक मुलाखतच नव्हती, त्यांना दशावतारवर डॉक्युमेंटरी करायची होती म्हणून त्यांनी मी मेकअप करत असताना माझ्या बॅगकडे बसून काही प्रश्न विचारले होते, मुलाखतची नाही. पण त्यावेळी बोललो तिथून. आता हे पहिल्यांदा बोललो. माझ्या मनात दडपण होतं, कारण मी काय बोलेन मुलाखतीमध्ये, कारण माझा प्रवास खूप लहान आहे दशावतार क्षेत्रात. पण तुम्ही खूप सुंदर पद्धतीनं प्रश्न विचारला. जे काय आहे ते क्लिअर बोलण्याचा प्रयत्न केला. जी चूक बोल असेल ती बोल म्हणून घ्या पद्धत, कारण तुम्ही तुमच्या क्षेत्रात खूप मोठे आहात. मी माझ्या क्षेत्रात मोठं होण्याचा प्रयत्न करतोय. तुमचा शिक्षकी पेशा असून सुद्धा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कलाकाराला तुम्ही कॉल केला, तिथं बोलवला, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. प्रहार डिजिटलचे मी आभार मानतोय. रसिक मायबाप प्रेक्षकांचे आभार मानतोय. माझ्या सर्व सह कलाकारांचे आभार मानतोय, कारण सर्व सह कलाकारांमुळे आज मी या खुर्चीवर बसतोय. रसिक मायबापांच्या आशीर्वादामुळे आज
प्रहार डिजिटल माझी मुलाखत सत्रासाठी मला पात्र समजतंय. सगळ्यांचे आभार मानतोय. असं तुमचं सगळ्यांचं प्रेम मला वेळोवेळी लाभो आणि खूप मनापासून प्रयत्न करतोय माझा विचार दशावतार सांभाळण्याचा, पुढच्या पिढीपर्यंत काहीतरी करून रुजवण्याचा, जेवढं बेस्ट आहे तेवढं माझ्याकडून लोकांना देण्याचा तो माझा मानस आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं पूर्ण होईलच अशी शब्द देतो तुम्हा सर्वांना आणि मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.